महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथील माननीय कुलगुरू डॉक्टर पाटील सर, व्यासपीठावर उपस्थित संचालक संशोधन महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ डॉक्टर कुरकुरे सर, तसेच डॉक्टर सातपुरे सर, इतर मान्यवर आणि इथे उपस्थित शेतकरी, विद्यार्थी आणि प्राध्यापक बंधू भगिनींनो, आजच्या या ॲग्रोव्हिजन कार्यक्रमामध्ये मच्छीमार सहकारी संस्थेचे बळकटीकरण तसेच विदर्भातील मत्स्य व्यवसाय या विषयावर चर्चासत्र आयोजित केलेलं आहे। महाविद्यालयाच्या वतीने हे चर्चासत्र एक महत्त्वाचं आहे। तसेच महाराष्ट्र शासनाचे पशु विभागाचे सहाय्यक संचालक कमिशनर इथे आलेले आहेत, त्यांचं इथे स्वागत करतो। हा कार्यक्रम बद्दल बोलायचं झाल्यावर आपल्याला असं आढळून येतं की मत्स्य व्यवसाय हा अजूनही दुर्लक्षित व्यवसाय आहे महाराष्ट्रामध्ये, पर्टिक्युलरली विदर्भामध्ये, आणि असा स्कॅटर्ड स्वरूपाचा व्यवसाय आहे। तर याला शास्त्रोक्त पद्धतीची जोड असावी या दृष्टीनं शेतकरी आणि प्राध्यापक वर्ग तसेच या विषयातील तज्ज्ञ मंडळी येथे एकत्रित आलेली आहे आणि त्या दृष्टीनं एक टेक्निकल स्टाफ किंवा एक इथे जमलेले शास्त्रज्ञ तसेच शेतकऱ्यांमधील एक संवाद साधण्यात यावा आणि पशुपालन व्यवसाय वृद्धिंगत व्हावा ह्या उद्दिष्टाने ह्या चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे। त्या दृष्टीनं मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर कुलगुरू महोदयांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या चर्चासत्रावर आपलं मार्गदर्शन करावं, कारण आज वेळ कमी आहे, तिकडे कन्क्लुडिंग प्रोग्राम थोड्याच वेळा सुरू करायचा आहे, त्यामुळे आपण थोडा वेळ राखून आपण पटापट जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आटवायचं। सगळ्यांना नमस्कार। आज जे आपलं चर्चासत्र विदर्भात मत्स्य व्यवसाय या विषयावर आपण आयोजित केलेलं आहे, चर्चासत्र किंवा कार्यशाळा असं म्हणू। कारण अगदी सरळ आहे की ज्याप्रमाणे मत्स्य व्यवसाय हा विदर्भात चांगल्या तऱ्हेने व्हायला पाहिजे तितका होत नाही आहे आणि त्याच्यात होण्याची क्षमता खूप चांगली आहे, म्हणून या विषयावर मंथन पण करावं आणि या चर्चासत्रात जे काही तज्ज्ञांकडनं आपल्याला मार्गदर्शक तत्त्वे मिळतील त्या मार्गदर्शक तत्त्वांवर आपली अंमलबजावणी व्हावी हा या चर्चासत्राचा मुख्य उद्देश राहील। याप्रमाणे जसं सांगितलं गेलं आहे की मत्स्य व्यवसाय हा एकूण भारतातच असा व्यवसाय आहे की ज्याच्यात फायद्याची फार जास्त म्हणजे शक्यता आहे आणि ती शक्यता अशी आहे की गेल्या 15 वर्षाचा जर आपण इतिहास बघितला तर जवळपास असं कोणतंच क्षेत्र नाही आहे की ज्याप्रमाणे याची वृद्धी होते त्याप्रमाणे दुसऱ्या कोणत्या क्षेत्राची वृद्धी होऊ शकेल। म्हणजे जर म्हणायचं झालं तर हा जवळपास 8% दरवर्षी वाढतो, अशा प्रमाणात हा व्यवसाय वाढतो आहे। पण थोडीशी शोकांतिका अशी आहे की महाराष्ट्रात इतकं मोठं सागरी तट आपल्याला 720 किलोमीटरचं मिळाल्यानंतरसुद्धा महाराष्ट्राचं जे उत्पन्न आहे जे मत्स्य व्यवसायापासून आहे ते फार कमी आहे, जवळपास 10%च आपण त्याचं मत्स्य उत्पादन घेऊ शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पूर्ण राज्याचा विचार करता तर आपल्याकडे सागरी किनारा असला तरी पण आपलं जे उत्पादन शक्यता आहे की जसे आपल्याकडे तलाव आहेत आणि अलग अलग प्रकारचे तलाव आहेत, तर त्या तलावातनं जर मच्छीमारी आपल्याला करायची असेल तर त्याचं उत्पन्न आपलं फार कमी आहे, तर त्याची शक्यता खूप जास्त आहे। म्हणजे असं म्हणता येईल की आपण 10 ते 15% केवळ त्याच्या उत्पन्न क्षमतेचा आपण वापर करू शकतो आहे। आणि याचं कारण असं आहे की खूप मोठे असे सायंटिफिक किंवा जे आपल्याला तज्ज्ञ मंडळी जे सांगतात त्याचा आपण आपल्या मच्छीमारी या व्यवसायामध्ये त्याचा उपयोग आपण करून घेत नाही आहे। तुम्हाला कदाचित माहीत असेल की नागपूरला महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना 25 वर्षापूर्वी झालेली आहे
आणि याच्यात आपल्याकडे नागपूरला सुद्धा एक मत्स्य विज्ञान महाविद्यालय इथे आहे. तर या विद्यालयामधनं असे तज्ज्ञ तयार होतात की जेणेकरून ते सगळीकडे जाऊन या मत्स्य व्यवसायाला पूरक असे कामं करतात. तर ते राज्य सरकारमार्फत असो किंवा स्वतःचा व्यवसाय ते स्थापन करत असो किंवा स्वतःच व्यवसायी बनण्याची त्यांची शक्यता असते. तर नागपूरला हे महाविद्यालय जे काम करते त्यांची तज्ज्ञ मंडळी आपल्याकडे आता इथे आली आहेत आणि ते आमच्याच महाविद्यालयाचे आमच्या विद्यापीठाची लोक आहेत. तर ते काही उपदेशपर आणि अगदी प्रॅक्टिकल टिप्स की ज्याच्यामुळे हे मत्स्य उत्पादन हा एक व्यवसायरूपी त्याला कसं आपण बघू शकू याबद्दल विचारणा करतील. पण तुम्हाला जसं सांगतोय की विदर्भ हा प्रदेश असा आहे की महाराष्ट्रात सुद्धा जवळपास जितकं गोड्या पाण्यातलं मत्स्य उत्पादन होतं जवळपास 75-80% जे मत्स्य उत्पादन होतं ते विदर्भातूनच होतं आहे. म्हणजे कशा प्रकारची सोय आहे बघा. म्हणजे पूर्ण गोड्या पाण्यातलं उत्पादन आपल्या क्षेत्रातून जास्त होते आहे, पण शक्यता याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे अजून 10 पट आपण जर वाढवू शकू या उत्पादनाला तर तेवढी क्षमता आपल्या विदर्भात आहे. कारण आपल्याकडे इतके चांगले तलाव आणि धरणं आणि ज्या काही गोड्या पाण्याच्या आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आहेत. फक्त अभाव कशाचा आहे की आपल्याला तो दृष्टिकोन नाही आला आहे की आपल्याला चांगल्या प्रकारचं बी मिळत नाही आहे. चांगल्या प्रकारचं बी जितकं पाहिजे जवळपास मला वाटतं 15 ते 20% जितकं आपल्याला मिळतं त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त मिळवायची गरज आहे. दुसरं आहे की बरेचसे असे प्रकार आहेत की ज्यांना खाद्य कसं द्यावं, कोणत्या प्रकारचं बीज टाकावं, किती प्रमाणात टाकावं त्यांचा रेशो ठरलेला आहे. नंतर यांच्यामध्ये जे रोग होण्याचं प्रमाण आहे त्याला कसा काय आळ बसवता येईल आणि याच्यानंतर एक सामूहिक संघटनात्मक जर विचार करायचा झाला तर आपण फार कमी पडतो या क्षेत्रात. आणि त्या संघटनेच्या अभावी पोटी म्हणजे आपण एकत्र मिळून त्याचं मार्केटिंग नाही करू शकत आणि मार्केटिंग न केल्यामुळे त्याचा आपल्याला जो भाव मिळायचा आहे तो भाव मिळू शकत नाही आहे. तर या सगळ्या गोष्टींवर चर्चा करायची आहे. मासे आणि झिंगे अशा दोन्ही प्रकारचं मत्स्य उत्पादन आपण आपल्या क्षेत्रात करू शकतो. आणि झिंग्याची गोष्ट कराल तर झिंग्याचं उत्पन्नही चांगलं मिळतं आणि त्याला बाजारात भाव पण चांगला मिळतो. बाजारात म्हणजे अगदी भारतामध्ये आणि भारताच्या बाहेरसुद्धा झिंग्याची फार मागणी आहे आणि त्याला अनुसरून जर आपण व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर ते एक फार फायदेशीर असा धंदा आपल्याला मिळवू शकतो आणि सगळ्यांचा विकास ह्याच्यात होऊ शकतो. आणि संघटना करायच्या दृष्टीने एक थोडीशी गोष्ट मला सांगायची आहे की विद्यापीठाने थोडेसे प्रयत्न केलेले आहेत. गडचिरोली जिल्ह्यामध्ये काही मत्स्यमार किंवा मासळी जे तयार करतात त्या लोकांना संघटित करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचे परिणाम फार चांगले आहेत. काही लोक तुमच्यामध्ये इथे बसलेले सुद्धा आहेत ते की त्यांना चांगल्या प्रतीचं बीज उत्पन्न करून देणं, ते बोटुकलेच्या स्वरूपात त्यांना देणं जेणेकरून त्यांची वाढ चांगली होईल त्याकडे पण लक्ष देणं. तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा होत आहे की ते लोक संघटितपणे फार चांगलं मत्स्य उत्पादन करण्यास आता शिकलेले आहेत. त्याचाच उपयोग आपल्याला इतर 10 जिल्हे जे आहेत नागपूर आहे, अकोला आहे, अमरावती आहे, भंडारा आहे या ठिकाणी करून घ्यायचं आहे. आणि त्या दृष्टीने जे काही आपल्याला तयारी करायची आहे की आपल्याला ट्रेनिंग मिळत असेल किंवा आपल्याला याचे म्हणजे मच्छीमारी करून ते नुसते डायरेक्टच विकणं त्याच्यापेक्षा त्याचा शीतसंग्रह कसा करणं, त्याच्यापासून कुठले उत्पादन तयार करणं जेणेकरून ज्या लोकांना ज्या प्रमाणात जशा प्रकारे ते आवडतात त्या प्रकारात आपण त्याचा पुरवठा करू शकतो की नाही. तर या सगळ्या प्रकारचे ट्रेनिंग आणि जे राज्य सरकारचं मत्स्य विभाग आहे त्याच्यामार्फत काही काही विशिष्ट योजना आहेत. त्या विशिष्ट योजनांचा फायदा हा इंडिव्हिज्युअली आणि आपल्या ज्या सोसायटीज किंवा आपण जे संघटित पणे या लोकांकडे ॲप्रोच झालो तर मला वाटतं त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो. हे सुद्धा आज आपल्याला ऐकायचं आहे. अशा विविध योजना, ट्रेनिंगचे काही प्रकार आणि आपण फार चांगल्या प्रकारे कसं काय उत्पादन मिळवू शकतो याबद्दल आज सगळ्यांना ही माहिती मिळणार आहे.
आता पुष्कळदा असं सांगता येतं की हे ट्रेनिंग ज्या वेळेला हे फुकटात देतो त्यावेळेला त्याची किंमत नसते. पण आता बाकी सर्व क्षेत्रांमध्ये किंवा बाहेरच्या देशांमध्ये हे ट्रेनिंग जेव्हा तुम्हाला पैसे देऊन घ्यावं लागतं त्यावेळेला त्याची किंमत असते. मग रांगाच्या रांगा लागतात की या महिन्यानंतर वर्षानंतर तुमचा नंबर येईल आणि तुम्हाला ट्रेनिंग मिळेल. तुमच्या घरी गंगा स्वतः इथे आहे, नागपुरात तुमच्याकडे कॉलेज आहे आणि आम्ही सगळे तिथे उपलब्ध आहोत. तर तुमच्या ज्या काही अडीअडचणी आहेत किंवा तुम्हाला हा उद्योग सुरू करायचा त्या साठी काय काय पूर्वतयारी करावं लागते आणि मध्ये तुम्हाला काय जे प्रश्न येतील त्यावर काय उपाय आहेत याबद्दल सगळी माहिती विद्यापीठ आणि विद्यापीठाचे हे तज्ज्ञ लोक आहेत ते तुम्हाला देऊ शकतील. मला सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करायचं आहे की या कार्यशाळेचा सगळ्यांनी फायदा घ्यावा. जे काही त्यांना 15, 20, 25 मिनटं जे ते काही बोलणार आहेत तो त्यांचा 20-25 वर्षाचा पूर्ण अनुभव त्या 15-20 मिनटात देणार आहेत. तेव्हा सजग होऊन या सगळ्या याचा फायदा घ्यावा अशी माझी इच्छा आहे. आणि त्यानंतरही ज्या वेळेला तुम्हाला अशी वाटेल गरज की इथे यावं आणि अजून ज्ञान घ्यावं तर आमचे ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत. तुमचं स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद कुलगुरू महोदय. निश्चितच आपण जे म्हणजे सांगितलेलं आहे की त्याप्रमाणे निश्चितच आपण मदत करू शकाल. सर्वांना ही विनंती करतो की आपल्या नागपूरमध्ये फिशरी कॉलेज आहे, त्याच्यानंतर उदगीरलासुद्धा एक फिशरी कॉलेज आहे. जर कोणी बाहेरचे तिकडचे उदगीरकडचे असतील त्यांनी उदगीरमध्ये सुद्धा ते जाऊ शकतात आणि तिथून त्यांना लागलेली सर्व मदत करू शकतात. आणि या कॉलेजचा फायदा असा होईल तुम्हाला की आधुनिक तंत्रज्ञानाने तुम्ही हा व्यवसाय करू शकाल. तर धन्यवाद कुलगुरू साहेबांचं धन्यवाद करतो. आणि यानंतर मी आमंत्रित करतो डॉक्टर तळवेकर यांना की त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन सुरू करावं आणि फक्त वेळ पाळावी 5 मिनिटाची. 5 मिनिटात जितकं शक्य होईल तेवढं आटपाव. व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू महोदय डॉक्टर नितीन पाटील सर, विद्यापीठाचे माननीय संचालक संशोधन डॉक्टर कुरकुरे सर, मत्स्य विज्ञान विद्याशाखेचे डॉक्टर आंबले सर, मत्स्य व्यवसाय विभाग रिजनल डेप्युटी कमिशनर श्री जांभुळे साहेब, त्याचप्रमाणे मत्स्य सहकारी संस्था यांचे प्रमुख प्रतिनिधी श्री प्रकाश लोणारे साहेब, श्री प्रभाकर मांढरे साहेब, विवेक भुतेजी, डॉक्टर साहदपुरेजी आणि या कार्यशाळेस आवर्जून उपस्थित असलेले आपण सर्व मत्स्य व्यावसायिक, मच्छीमार बांधव, मत्स्य संवर्धक, त्याचप्रमाणे आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थीसुद्धा. तर मी आज गोड्यापाण्यातील मत्स्य उत्पादनाच्या विदर्भातील संधी या विषयावर आज मार्गदर्शन करणार आहे. मत्स्य व्यवसाय क्षेत्र याला आज खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आपण अशा काळामध्ये आज आहोत जिथे नील क्रांती म्हणजे मत्स्य क्रांती भारतामध्ये घडत आहे आणि त्याचे आपण साक्षीदार आहोत. मत्स्य व्यवसायाला अनन्यसाधारण असं महत्त्व आज प्राप्त झालेलं आपल्याला दिसतंय. कारण मत्स्य उत्पादनातून, मत्स्य व्यवसायातून अन्न सुरक्षा, कुपोषणासारख्या समस्यांवर उपाय, शाश्वत रोजगार निर्मिती, प्रतिनियुक्त आहार आणि शाश्वत रोजगार, त्याशिवाय विदेशी चलन खूप मोठ्या प्रमाणावर भारताला मिळत आहे. भारतातील मत्स्य व्यवसायाचं जर आपण स्वरूप आज बघितलं तर भारत जगातील 2 नंबरचा देश आहे मत्स्य उत्पादनामध्ये. भारताचं जे मत्स्य उत्पादन आहे ते 175 लाख टन एवढं आहे. याच्यातून जे GDP मध्ये जे कॉन्ट्रीब्युशन आहे मत्स्य व्यवसायाचं ते 2,88,000 करोड रुपीचं आहे. सरांनी जसं सांगितलं GDPतील मत्स्य व्यवसाय वाढीचा जो वेग आहे तो 7.98% एवढा आहे. निर्यातीतून जवळजवळ 63,000 करोड रुपये भारताला मिळतात. आणि भारतातील फिश कन्झम्पशन जर बघितलं तर 13.93 म्हणजे 13 किलो ते 14 किलो एवढं प्रति माणसी आहे. याचप्रमाणे आपल्याला कम्पेअर करताना महाराष्ट्र आणि विदर्भातील मत्स्य उत्पादन याच्याकडे बघावं लागेल. राज्याचं एकूण मत्स्य उत्पादन जर बघितलं तर 5,90,000 टन एवढं आहे.
यातील सागरी उत्पादन जे बघितलं तर जवळजवळ 4.46 म्हणजे 4,46,00,000 टन एवढं आहे. आणि गोड्या पाण्यातील जर मत्स्य उत्पादन आपण बघितलं तर 1,44,000 टन एवढं आहे. इथे सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनापैकी जवळजवळ 54% मत्स्य उत्पादन विदर्भामधून होतं. जवळजवळ 86,000 टन एवढं जे मत्स्य उत्पादन जे आहे ते विदर्भातील जलाशय, सरोवरे, माजी मालगुजारी तलाव, पाटबंधारे तलाव अशा विविध वॉटर बॉडीजमधून, जलाशयामधून घेतलं जातं. आणि यामध्ये मच्छीमारांच्या सहकारी संस्था, मच्छीमार सहकारी संस्था आणि माझे मच्छीमार बांधव या मत्स्य उत्पादनाला कारणीभूत आहेत. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर मत्स्य व्यवसायाच्या मत्स्य पूरक अशी काही गोष्टी आपल्याकडे आहेत. मत्स्यबीज निर्मिती केंद्र 14 आहेत. त्याचप्रमाणे मत्स्यबीज निर्मिती जी आहे ॲक्च्युअल मत्स्यबीज ते जवळजवळ 28 करोड फ्राय या स्वरूपाचं आहे. पण विदर्भाची जी आवश्यकता आहे ती 302 करोड फ्रायची आहे. म्हणजे त्याच्यामध्ये खूप मोठा गॅप असलेला आपल्याला दिसतोय. मच्छीमार सहकारी संस्था ज्या आहेत 1,356 एवढे आहेत आपल्या विदर्भामध्ये. त्यापैकी क्रियाशील मच्छीमार जवळजवळ 96,000 एवढे क्रियाशील मच्छीमार आहेत. ही आपली जमेची बाजू आहे. म्हणजे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये मत्स्य व्यवसाय आणि मत्स्य उत्पादन जर आपल्याला वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारं जे पूरक अशी सुविधा आपल्याकडे आज उपलब्ध आहे. आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी कमी पण आहेत, ज्याच्यामध्ये फीड मिल आपल्याकडे एकच आहे विदर्भामध्ये. मासे प्रक्रिया उद्योग हा आपल्याकडे डेव्हलप झालेला नाही आहे. याचप्रमाणे आपण जर विदर्भातील मत्स्य उत्पादनाची अवस्था जर बघितली तर जवळजवळ 30,000 एवढे जलाशय आपल्या विदर्भामध्ये आहेत. 1,87,000 हेक्टर एवढं जलाशयाचं क्षेत्र आपल्याकडे आहे. एवढं असताना सुद्धा आपल्या इथे विदर्भातील उत्पादन जे आहे मत्स्य उत्पादन ते कमी आहे. जवळजवळ 85,000 टन एवढं उत्पादन आपल्याकडे होतं, जे फार कमी आहे नॅशनल ॲव्हरेजपेक्षा. पण हे आपल्याला वाढवता येऊ शकतं. तलावातील जे मत्स्य संवर्धनासाठी तलाव बनलेले असतात, शेततळे जी बनलेली असतात, त्याच्यामधून आपल्याला 5 टन प्रति हेक्टर एवढं आपल्याला उत्पादन घेता येऊ शकतं. जलाशय तुम्हाला माहिती आहेत की जलाशयांची सुद्धा वर्गवारी आहे. 1,000 हेक्टरपेक्षा मोठी जलाशय, 500 हेक्टर ते 1,000 पर्यंतची जलाशय आणि 500 हेक्टरपेक्षा कमी असलेली लहान जलाशय. तर ह्या जलाशयांची जर मॅनेजमेंट वेगवेगळ्या पद्धतीने आपण केली तर ह्यांचं सुद्धा मत्स्य उत्पादन आपल्याला वाढवता येऊ शकतं. लहान जलाशयातून 210 किलोग्रॅम प्रति हेक्टर एवढं उत्पादन आपल्याला घेता येईल. मध्यम जलाशयातून 120 किलोग्रॅम प्रति हेक्टर एवढं उत्पादन आपल्याला घेता येईल. मोठ्या जलाशयातून 90 किलो प्रति हेक्टर एवढं उत्पादन आपल्याला घेता येईल. जेवढे मोठे जलाशय तेवढी उत्पादन क्षमता त्याची कमी असते. तर याचा सगळ्यांचा जर आपण सांगोपांग विचार केला तर येत्या 5 वर्षाच्या काळामध्ये विदर्भाला एक संधी अशी आहे की जे 85,000 टन उत्पन्न सध्याचं आहे 2022-23चं ते उत्पादन आपल्याला 1,46,000 टना एवढंपर्यंत आपण वाढवू शकतो. ही संधी आज आपल्याला इथे उपलब्ध आहे. तर ह्या संधी आता मत्स्य व्यवसाय वाढीकरता विविध पर्याय उपलब्ध आहेत, त्यांची सुद्धा आपण माहिती इथे घेऊ. जलाशयातून आपल्याला मत्स्य उत्पादन क्षमता वाढवता येऊ शकेल. मत्स्य संवर्धन जे करतात तलावामधील, शेततळ्यांमधील, तर ते सघन पद्धतीने इंटेन्सिव्ह फिश कल्चर या स्वरूपाने आपल्याला करता येईल. त्याच्यामध्ये उच्च वाढ असलेले जे मत्स्य प्रजाती आहेत त्यांची वाढ आपल्याला करता येईल. संघटित पद्धतीने आपल्याला मत्स्यबीज निर्मितीवर काम करता येईल. पिंजरा आणि पेन मत्स्य संवर्धन याला खूप मोठ्या प्रमाणावर चालना देण्याची गरज आहे. काही नवीन तंत्रज्ञान आहे, रास आहे, बायोफ्लॉक आहे, त्यांच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाद्य निर्मिती. मत्स्य खाद्याची किंमत जास्त असते, ते लोकली अवेलेबल नसतं. विदर्भामध्ये अशा मत्स्य खाद्य निर्मिती उद्योगाची निर्मिती आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलं शीत साखळी विदर्भामध्ये अजून एक कमतरता मत्स्य व्यवसायासाठी आहे, ती म्हणजे कोल्ड स्टोरेजेस, रेफ्रिजरेटेड व्हेकल्स, शीत साखळी, कोल्ड चेन मॅनेजमेंट ही आपल्याकडे सद्यस्थितीत याबद्दलची पायाभूत सुविधा ही आपल्याकडे कमकुवत असल्याची दिसत आहे. त्याचप्रमाणे मासे काढणे, पकडणे आणि त्याची विक्री करणे एवढंच आपण करतो
तर त्यामध्ये जर प्रोसेसिंग केलं, प्रक्रिया केली तर आपल्याला त्याच्यातून मूल्यवर्धन करता येऊ शकेल. तर याच्याकरिता मासे प्रक्रिया उद्योग हा सुद्धा आपल्याला इथे वाढवता येऊ शकेल. तर सर्वप्रथम आपण जलाशयातली काही कारणं, अत्यल्प मत्स्य उत्पादनाची कारणं आणि त्याच्यावरच्या उपाययोजना आपण बघू. जलाशय हे 3 प्रकारचे असतात, मोठी, मध्यम आणि लहान. याच्यामध्ये आपण बघतो की बऱ्याचदा आपल्याला व्यवस्थापनाचा, मॅनेजमेंटचा अभाव दिसतो. कमी किंवा अतिरिक्त बीज संचयन केलं जातं. त्याच्या तलावाच्या आकारानुसार आपल्याला त्याच्यामध्ये बीज संचयन करावं लागेल, पण कधी बऱ्याच ठिकाणी कमी किंवा अतिरिक्त केलं जातं. लहान आकाराच्या बीजाचं संचयन होतं, फ्राय, बोटुकली आकाराचं करावं. लहान माशांची मासेमारी बरेचदा जाळ्यात अडकतात लहान मासे. अपूर्ण मासेमारी होती, बरेचदा गवत आहे, त्याच्यामध्ये बरेचसे तलावामधील इतर घटक आहेत, त्याच्यामुळे अपूर्ण मासेमारी होते. आणि खाद्य व्यवस्थापन करणं जलाशयामध्ये हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. तर याच्यावर उपाययोजना म्हणून आपल्याला जर छोटी जलाशय असतील तर काही प्रमाणात आपल्याला खतांचा वापर करून उत्पादन क्षमता वाढवता येईल, उत्पादक क्षमता, जेणेकरून प्राथमिक उत्पादकता वाढेल आणि आपण जास्त मासे त्याच्यामध्ये सोडू शकतो तलावामध्ये, छोट्या जलाशयामध्ये, आणि त्यांची वाढ करू शकतो. छोट्या जलाशयामध्ये आपल्याला गरज असल्यास खाद्य पुरवठासुद्धा करता येऊ शकेल. आणि बीज संचयनाचा जो दर आहे तो शासनाने ठरवल्याप्रमाणे 500 ते 600 बोटुकली प्रति हेक्टर या स्वरूपाचा आपल्याला करावा लागेल. बरेचदा स्पॉन किंवा जिरे आकाराचं बीज आपण लाखोच्या संख्येने सोडतो, त्यावेळी त्यांची वाढ होत नाही. तर आपल्याला बोटुकली सोडायच्या आहेत जलाशयामध्ये 500 ते 600 बोटुकली प्रति हेक्टर या स्वरूपात. बोटुकल्यांचा जो आकार आहे तो 10 सेंटीमीटर असावा, म्हणजे 100 मिलीमीटर हा शासनानेच ठरवलेला आहे. ॲडव्हान्स किंवा सुधारित बोटुकली आपण ज्याला म्हणतो, तर त्या बोटुकली आपल्याला सोडायच्या आहेत. आणि संपूर्ण मासेमारी कशी करता येईल त्याची उपाययोजना आपल्याला करायला लागेल. चोरांचा पण आपल्याकडे प्रादुर्भाव असतो, तर ती चोरीचा पण बंदोबस्त आपल्याला करायला लागेल. आता आपण बघतोय की काही प्रजाती आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने केले जातात, ज्याच्यामध्ये कटला, रोहू, मृगल आहे, सिल्वर कार्प आहे, ग्रास कार्प आहे, अमूर कार्प या विदेशी प्रजाती. याच्यातली अमूर कार्प येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याचं संवर्धन करता येईल. जयंती रोहू, GI कटला, GI टिलापिया, GI स्कॅम्पी या अनुवांशिकरित्या म्हणजे जेनेटिकली इम्प्रूव्ड व्हरायटीचं सीडसुद्धा आज अवेलेबल होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. राजीव गांधी सेंटर फॉर ॲक्वाकल्चर असेल, आपले CI सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चर भुवनेश्वर असेल, यांच्याकडून आपल्याला ह्या जेनेटिकली इम्प्रूव्ड, ज्यांचा वाढीचा दर उच्चतम आहे, अशा काही प्रजाती आपल्याला कल्चर करता येतील. देशी जे आपले फिश आहेत त्यांच्या वाढीकरिता सुद्धा आपल्याला प्रयत्न करावे लागतील. याच्यामध्ये देशी मागूर, ओंपाक जी आहे, कॅटफिशची व्हरायटी, आणि मरळवर सुद्धा आपल्याकडे काम करण्याची गरज आहे. या प्रजातींचं जर आपण इंटेन्सिव्ह किंवा सेमी इंटेन्सिव्ह पद्धतीने, म्हणजे पारंपरिक पद्धत सोडल्यास जे आपल्याला थोडंसं खाद्य पुरवठा, वॉटर क्वालिटी मॅनेजमेंट अशा ज्या गोष्टी आहेत, ह्याच्यामध्ये जर लक्ष घातलं आपण सघन पद्धतीने, इंटेन्सिव्ह पद्धतीने जर केलं तर आपल्याला उत्पादन वाढवता येणं शक्य होणार आहे. तलाव जे आहेत, शेततलाव आहेत, त्याच्याशिवाय मुद्दाम जे बनवलेले असतात मत्स्य संवर्धनासाठी असे जे तलाव आहेत, याच्यामध्ये आपल्याला बोटुकल्या आकाराचं मत्स्यबीज सोडायचं आहे. हेक्टरी 8,000 ते 10,000 मत्स्यबीज आपल्याला संचयन करायचं आहे. पाणी आणि मातीची गुणवत्ता आपल्याला त्याच्यामध्ये राखायची आहे. पूरक खाद्याचं नियोजन करायचं आहे आणि माशांच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. याबद्दलचं ट्रेनिंगसुद्धा आम्ही महाविद्यालयातर्फे पुरवतो. मत्स्यबीज निर्मितीमध्ये आपल्याला संघटितरित्या मत्स्यबीज बोटुकली निर्मितीवर काम करायचं आहे. फक्त जिऱ्या आकाराचं बीज न हे करता संघटितपणे छोट्या फार्मर्सनी एकत्र येऊन फ्राय किंवा फिंगरलिंग हे बनवण्याची गरज आज आपल्याकडे आहे. जलाशयातील पिंजरा आणि पेन मत्स्य संवर्धन, जलाशयाचा बराचसा भाग जो आहे पिंजरा पद्धतीने आपल्याला मत्स्य संवर्धनाकरिता उपयोगात आणता येऊ शकेल. त्याच पद्धतीने जलाशयाचा जो कडेचा भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला पेन मत्स्य संवर्धन करता येईल. काही तिलापिया, पंगस, अमूर कार्प सारख्या स्पेसीज आपल्याला त्यात वाढवता येतील. बीज संचयनाचा दर जर 50 बोटुकली प्रति मीटर क्यूब असेल, घनमीटर असेल, तर जवळजवळ 1280 किलो जर तिलापिया आणि पंगस 2200 किलो या पद्धतीने आपल्याला उत्पादन मिळू शकतं. त्याचप्रमाणे रास आणि बायोफ्लॉक ह्या टेक्नॉलॉजी आहेत, याच्यामध्ये जो पाण्याचा पुनर्वापर करता येऊ शकेल. रासमध्ये अमोनिया जो माशांना घातक आहे त्या अमोनियाचं नायट्रेटमध्ये रूपांतर होऊन
त्याचा पाण्याचा पुनर्वापर होऊ शकेल अशा पद्धतीचं नवतंत्रज्ञान आज आपल्याला अवेलेबल आहे. मत्स्य खाद्य निर्मितीवर आज काम करण्याची गरज आहे विदर्भामध्ये. आपण जर बघितलं तर म्हणजे सगळीकडे जर बघितलं तर खाद्यावरील जो खर्चाचं प्रमाण आहे ते 60% इतकं असतं. पूरक खाद्य जर आपण माशांना दिलं तर उत्पादनात भरीव वाढ होते, परंतु किंमत कमी असल्यामुळे बरेचदा शेतकरी किंवा मत्स्यसंवर्धक खाद्याचा कमी वापर करतो. पण विदर्भाची एक चांगली गोष्ट अशी आहे की भाताचा कुक्कुस हा महत्त्वाचा घटक विदर्भात पुष्कळ मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे पेलेटेड खाद्याची स्थानिक पातळीवर निर्मिती इथे शक्य आहे. आणि याकरिता आपल्याला दररोज 100 टन क्षमता असलेली फीड मिल उभारण्याची गरज आहे. विदर्भात अशा किमान 5 फीड मिल उभाराव्यात आणि त्या सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीतून PPP या स्वरूपातून उभा राहण्याची आज गरज आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर शीत साखळीचं सशक्तीकरण, कोल्ड स्टोरेजेस, रेफ्रिजरेशन याची फार गरज आहे. मासा हा नाशवंत प्राणी आहे. मासा स्टोअर करता आला तर आपल्याला तो बाजारात त्याच्या किमतीनुसार आपल्याला तो नेता येऊ शकेल आणि शेतकरी जो बांधव आहे, मच्छीमार बांधव आहे, त्याला तो फायदेशीर ठरेल. परंतु आज असं आहे की कोल्ड स्टोरेजची संख्या कमी आहे, बरेचदा नाहीच आहे. बऱ्याचशा ठिकाणी आईस प्लॅन्ट्स नाही आहेत, रेफ्रिजरेटेड व्हेकल्सची कमतरता आहे. तर ह्या गोष्टी जर निर्माण करता आल्या आणि आता जर बघितलं आपण विदर्भामध्ये येत्या काळामध्ये 1,46,000 टनाचं उत्पादन मिळणार आहे. त्याकरिता प्रत्येक जिल्ह्यात किमान एक कोल्ड स्टोरेज 200 टन क्षमतेचं आणि प्रत्येक जिल्ह्यात ॲटलिस्ट एक चिलिंग सेंटर 20 टन क्षमतेचं एवढी उभारण्याची गरज आहे. याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेयर्ससुद्धा याच्यामध्ये उतरू शकतील. PPP स्वरूपाचं ह्या कोल्ड स्टोरेजची निर्मिती विदर्भामध्ये होण्याची गरज आज आहे. त्याचप्रमाणे जर बघितलं तर आज बिझनेस मॉडेल्स बरेचसे आज उपलब्ध आहेत शेतकऱ्यांना किंवा जे याच्यामध्ये एंटरप्रेन्युअर्स आहेत, उद्योजक आहेत, यांच्याकरिता काही वैशिष्ट्यपूर्ण बिझनेस मॉडेल्स उपलब्ध आहेत. ते त्याचा लाभ घेऊ शकता. कार्प बीज निर्मिती, बोटुकलीचं संघटितपणे निर्मिती करणे आणि बोटुकली विकणे, आता हा चांगला व्यवसाय होऊ शकतो. 2-2.5 महिन्याच्या काळामध्ये छोटा शेतकरीसुद्धा एक 50,000 ते 60,000चं उत्पादन त्याच्या छोट्या शेततलावातून घेऊ शकतो, शेततळ्यातून. झिंगा पालन हा एक बिझनेस मॉडेल आज उपलब्ध आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगद्वारे इथे मोठा बदल इथे घडू शकतो. फिश ड्राईंग, मासे सुकवून विकणे, हा एक उद्योग इथे तयार होऊ शकतो. फिश रिटेल आउटलेट्स, आपण मासे बरेचदा बाहेर असे उघड्यावर विकताना बघतो, पण रिटेल आउटलेट्स जर याचे झाले तर मोठ्या प्रमाणावर त्याला ग्राहक मिळेल, माशांना चांगला दर मिळेल आणि शेतकऱ्याची भरभराट होईल. फिश फीड मिल इंडस्ट्रीचं बिझनेस मॉडेल आहे. फिश प्रोसेसिंग प्लॅन्ट्स आहे, फिश मिल इंडस्ट्री आहे. म्हणजे माशांपासून फिश मिल बनेल, फिश ऑइल बनेल. हा सुद्धा एक व्यवसाय येणाऱ्या काळामध्ये विदर्भामध्ये उभा झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे माशांच्यापासून मूल्यवर्धित पदार्थ, व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स, ह्याच्यामध्ये बरेचसे पदार्थ जे आहेत पारंपरिकरित्या होऊ शकतात, ज्याच्यामध्ये चटणी असेल, पिकल असेल, चकली असेल, यासारखे जे पारंपरिक पदार्थ किंवा याच्यानंतर बरेचसे म्हणजे बर्गर्ससुद्धा, जे फिशचे बर्गर्स होऊ शकतील आणि अशा बऱ्याचशा आपल्याला व्हॅल्यू ॲडिशन करता येऊ शकेल. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत असलेलं हे आमचं मत्स्य विज्ञान महाविद्यालय जे आहे ते विविध विषयावर आम्ही प्रशिक्षण राबवतो. शेतकरी आणि उद्योजक आहेत ते यांचा लाभ घेऊ शकतात. आम्ही तलावातील सघन मत्स्य संवर्धन या विषयावर प्रशिक्षण घेतो. लहान जलाशयामध्ये संवर्धनावर आधारित मासेमारी कशी करावी याच्याविषयी सुद्धा आम्ही प्रशिक्षण घेतो. मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ निर्मिती, वैविध्यपूर्ण माशांचं संवर्धन कसं करावं, त्याच्याशिवाय मत्स्य संवर्धनाकरिता जल व मृदा निर्देशकांचं व्यवस्थापन या विषयावर सुद्धा आम्ही प्रशिक्षण घेतो. कार्प माशांचं प्रेरित प्रजनन आणि मत्स्यबीज निर्मिती, बोटुकलीची निर्मिती कशी करावी या पद्धतीचे सुद्धा आम्ही प्रशिक्षण घेतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जे बघत आहे की देशाचं जे म्हणजे काम करण्याची गरज कुठे आहे, तर देशामध्ये जवळजवळ 13 किलो प्रति मानसी पर कॅपिटा कन्झम्पशन आहे फिश. 13 किलो प्रति मानसी प्रति वर्ष एवढं कन्झम्पशन आहे. महाराष्ट्राचं आणि विदर्भाचं जर कन्झम्पशन बघितलं मासे खाण्याचं
तर 2.47 म्हणजे 2 किलो 47 मग ग्रॅम एवढेच मासे वर्षभरात एक माणूस खातो. तर ते मासे खाण्याचं सुद्धा जे प्रमाण आहे ते सुद्धा वाढण्याची गरज आहे, जेणेकरून माशांना बाजारात त्यांची डिमांड वाढेल, मासेचा सप्लाय त्या पद्धतीने वाढेल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. तर याकरिता महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने ह्या वर्षीपासून म्हणजे जागतिक मत्स्य व्यवसाय दिन 21 नोव्हेंबर या दिवसापासून एक अभियानाला सुरुवात केलेली आहे, मापसू फिश अवेअरनेस कॅम्पेन, ज्याच्यामध्ये मासे खाणे आणि कन्झम्पशन याच्यावर प्रोग्राम्स घेतले जातील. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला समावेश तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. या पद्धतीने मत्स्य व्यवसायाकरता विदर्भातील शुभेच्छा व्यक्त करून आयोजकांना शुभेच्छा व्यक्त करून मी इथे थांबतो. थँक्यू. श्री शुभम कोरेमवार, सहाय्यक आयुक्त मत्स्य पालन विभाग नागपूर. तर आपल्याला विनंती आहे की आपण 5 मिनिटात आपलं आटपावं. धन्यवाद सर. भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ॲग्रोव्हिजन 2024च्या अंतिम दिवशी माननीय गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाने मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचे बळकटीकरण हे कार्यक्रम आयोजित केलेले आहे. या प्रसंगी या भव्य मंचावर उपस्थित सर्व ज्येष्ठ वरिष्ठ मान्यवर तसेच आपण सर्व श्रोतेगण सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. मी शुभम कोमरेवार, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय नागपूर जिल्हा. नक्कीच आमचा विभाग या क्षेत्रासाठी काम करत आहे, तर आमच्या विभागाच्या काही योजना आहेत जे की आमच्यापर्यंत पोचले पाहिजेत आणि त्यातून तुम्ही त्याचा लाभ घेऊन एक यशस्वी मत्स्य व्यावसायिक होऊ शकाल याची मला खात्री वाटते. तर अशा काही योजना जे शासनाने, त्यात मग केंद्र शासन असो की राज्य शासन असो, त्यांनी वेळोवेळी तयार केलेल्या योजना आपण इथं चर्चेला मांडतोय. तर आपल्याला जर आपण पाहायला गेलो, आता तेलुगकर सरांनी सांगितलं की मत्स्य व्यवसाय हा अतिशय प्रगत व्यवसाय आहे आणि VC सरांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय जलद गतीने त्याची वाढ होत आहे. तर मग आपण जर मागच्या 10 वर्षात पाहायला गेलो तर मत्स्य उत्पादन जर भारत देशाचं आपण तपासलं तर आपल्याला दिसून येईल की भारत देशाचं मत्स्य उत्पादन मागच्या 10 वर्षात दुप्पट झालेलं आहे. म्हणजे 2010-11ला ते 84 मिलियन मेट्रिक टन होतं, तर आज ते 174 मिलियन मेट्रिक टनपर्यंत पोहोचलेलं आहे. तर मग हे वाढीमध्ये फक्त सर्वांचा वाटा आहे, तसाच काही योजनांचा देखील वाटा आहे. मागच्या काही 5 वर्षात आपण नीलक्रांती नावाची योजना राबवली, त्यानंतर पंचवार्षिक योजना, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, जे आता हे अंतिम वर्ष आहे ते देखील आपण राबवतोय. याच्या माध्यमातून पूर्ण देशभरात, राज्यभरात आणि जिल्ह्यात मोठ्या संख्येने मत्स्य व्यवसायाच्या मूलभूत सुविधा प्रदान करणाऱ्या प्रकल्पांची स्थापना झालेली आहे. जर आपण पाहायला गेलो, PPT लावा प्लीज. जर आपण केंद्र शासनाच्या योजना पाहायला गेलो तर प्रामुख्याने मला सांगायला आवडेल की प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही या योजनेचा उल्लेख मला प्रामुख्याने करावा असं वाटतं, कारण की आज तजागत कधी न झालं तेवढं मत्स्य व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट जर झाली असेल, भारत सरकारने, केंद्र शासन आणि राज्य सरकारने जर केली असेल तर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत केली आहे. तब्बल 20,050 कोटी, जे की आजपर्यंत कधीच एवढा बजेट आपल्या डिपार्टमेंटला किंवा आपल्या मत्स्य व्यवसाय क्षेत्राला मिळाला नव्हता, तेवढा बजेट मिळाला आणि त्यातून देशभरात अनेक प्रकल्प उभे राहिले. सरांनी आत्ताच सांगितलं की प्रत्येक स्थळावर, म्हणजे प्रत्येक मत्स्यव्यवसाय घटकामध्ये, म्हणजे प्रत्येक भागावरती काम करणं गरजेचं आहे. फक्त मासा उत्पादित होऊन चालणार नाही आहे, त्याला नंतर कोल्ड चेन आली, त्याच्यानंतर त्यांचं मूल्यवर्धन आलं. तर ही जी योजना आहे ही एक अम्ब्रेला स्कीम आहे आणि याच्यामध्ये पूर्ण प्रकारच्या जवळपास 30 योजना आपल्या भूजलाशयीन क्षेत्राला लागू होतात आणि ते आपण राबवलेल्या आहेत. मला अतिशय गर्वाने सांगावंसं वाटतं की नागपूर जिल्ह्यात 344 प्रोजेक्ट मंजूर झालेत, त्यातले 187 प्रोजेक्ट पूर्ण झालेत. त्याच्यामध्ये जर तुम्ही फोटो बघाल, अगदी इन्सुलेटेड वाहन, सरांनी आता उल्लेख केला, म्हणजे जर एखादा फार्मर जर उत्पादन घेत आहे तर तो लोकली माल विकेल तर त्याला तेवढा रेट मिळणार नाही. इन्सुलेटेड, रेफ्रिजरेटेड किंवा जिवंत मासोळी विक्री केंद्र यांचं त्यांनी सहाय्य घेतला तर नक्कीच तो ग्राहकापर्यंत पोहोचू शकेल आणि कुठे ना कुठे आपल्याला जो रेट मिळणार आहे माशांमध्ये तो वाढणार आहे. तर काही प्रोजेक्ट जे पूर्ण झालेत त्याच्यामध्ये जर इथं फोटोमध्ये बघाल, इन्सुलेटेड वाहन आहे, त्याच्यानंतर पिंजरा प्रकल्प अतिशय महत्त्वाचं व मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाचं. आज इथे मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे
पदाधिकारी आणि सर्व सभासद आहेत त्यांना माझी विनंती हीच आहे की भविष्यात तुम्ही देखील फक्त पारंपरिकरित्या मत्स्य व्यवसाय म्हणजे तलावात फक्त बोटुकली सोडली आणि ती वर्षभरानंतर काढलं एवढा व्यवसाय न करता या पलीकडे जाऊन पिंजरा पद्धत याचा देखील अवलंब करावा. पण पिंजरा पद्धत करताना काही प्रजाती ज्यांचा आपण इथे वापर करतो त्याच्यावरती अभ्यास करून समोरची गोष्ट करावी. पिंजरा पद्धतचं वैशिष्ट्य सांगतो की आपल्या जिल्ह्याचं फक्त मागच्या 2023-24चं उत्पादन जर बघायला गेलो तर 900 किलोनी 900 मेट्रिक टन किलो इतक्या वजनाने आपलं उत्पादन वाढलेलं आहे. तर नक्कीच यामुळे एक नवीन क्रांती घडू शकते. आपल्याकडे अनेक जवळपास 75 मोठी तलाव आहेत ज्याच्यामध्ये आपण जिथे 10 फुटापर्यंत डेप्थ आहे तिथं आपण एक राबवू शकतो. यानंतर फिश फीड मिल देखील आपण दिले आहेत. काही लाभार्थी देखील आले आहेत अतिशय चांगल्या क्वालिटीच्या आणि 3 फिश फीड ज्यांची 10 टन प्रति दिवस एवढी क्षमता आहे त्यांची आपण स्थापना केलेली आहे. भविष्यात सरांनी सांगितल्याप्रमाणे आणखी गरज लागेल तेव्हा मोठ्या प्रमाणात जे 100 टनाचे आहेत ते पण यांच्या गरजा म्हणजे यांना मिळणाऱ्या बिझनेसनुसार ते स्वतः वाढवू शकतात आणि त्यासाठी देखील डिपार्टमेंट कार्यरत आहे. त्यांना सबसिडी दिली आहे आणि मोठ्या प्रमाणात यातून फीड उत्पादन म्हणजे नागपूर जिल्ह्यातच फीड उत्पादन होताना दिसून येतं आहे. काही लाभार्थी इथं आले आहेत त्यांच्या पण आपण टेस्टिमनी घेऊया नंतर. त्यानंतर बर्फ कारखाने आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये 50 टन या क्षमतेचा बर्फ कारखाना योजनेत स्थापित झालेला आहे. शीतपेटी दुचाकी आणि अजून काही संस्थांना देखील आपण काही लोकांना शीतपेट्या दिल्या आहेत जे दुचाकी म्हणजे दुचाकीने ते मासे विक्रीला नेतात. तर या प्रकारे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही जी अमरेला स्कीम आहे त्याचा हा अंतिम वर्ष आहे. म्हणजे मी जास्त याची जनजागृती आता करू शकत नाही कारण की आता आम्ही अर्ज घेऊ शकत नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल की सर सांगतायत उद्या जाऊन अर्ज भरतो. पण ही योजना यशस्वीरित्या राबवली गेलेली आहे. काही जे आपले लाभार्थी तयार झाले आहेत त्यांनी खूप चांगलंरित्या मत्स्य संवर्धन किंवा इतर जे कामं आहेत ते करत आहेत. त्यासमोर जर आपण पाहायला गेलो तर शासनाने या वर्षानंतर म्हणजे आता तुम्ही म्हणाल की आता योजना बंद झाली तरी तिचं काय सांगतात. पण महत्त्वाचं हे आहे की आता जी नवीन योजना आली आहे म्हणजे प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह योजना ही एक योजना ही देखील अमरेला स्कीम आहे. याच्यामध्ये 6,000 कोटीचा उलाढाल होणार आहे. शासन त्यात इन्व्हेस्ट करणार आहे. तर आता याचा उद्देश काय आहे की जे प्रकल्प आपण प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत राबवले ज्या संस्थांना किंवा ज्या गटांना आपण बेनिफिट दिला आता त्यांचं सक्षमीकरण कसं करायचं याच्यावरती विचार होतो आहे. मत्स्य उत्पादन वाढलं पण रेट नाही. मत्स्य उत्पादन झालं पण मूल्यवर्धन होत नाही आहे. तर याच्यासमोरची म्हणजे पहिली आपली गरज होती मत्स्य उत्पादन वाढवणे. काही प्रमाणात आपण ते गरज आपण काहीपर्यंत टार्गेट पूर्ण केलेलं आहे आणि आता आपल्याला समोरचे जे घटक असणार आहेत ते म्हणजे जे हे प्रकल्प निर्माण झाले आहेत यांना योग्य बिझनेस मिळवून देणे आणि हा क्षेत्र खरोखर म्हणजे विकसनशीलपासून विकसित करणे. तर आपण जर बघायला गेलो तर क्षुल्लक गोष्टींचा विचार केलेला आहे. आज नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या प्रकल्पांना हानी होते. अनेक संस्थांचं बीजाची नुकसान होते. तर या योजनेअंतर्गत विम्याची देखील सोय करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही पाहाल की मत्स्यपालनावरती विमा म्हणजे इन्शुरन्स तुम्हाला काही नुकसान झालं जिथे नैसर्गिक आपत्ती आली तर त्याच्यावरती विमा असेल. म्हणजे तुम्हाला शाश्वती असेल की जरी नैसर्गिक आपत्तीमुळे तुमचा लॉस झाला तरी त्याला कुठे ना कुठे तुम्हाला कंपनीद्वारे क्लेम मिळतील आणि हे मत्स्य व्यवसायात पहिल्यांदाच होत आहे. आणि त्यात पण शासन काय करणार आहे तुम्हाला जे प्रीमियम भरावं लागेल जे पैसे भरावे लागतील विमा खरेदी करायसाठी त्याच्यात देखील 25% स्वतः पैसे भरणार आहेत. त्या व्यतिरिक्त पाहायला गेलो तर अनेक ठिकाणी प्रशिक्षणाचा अभाव होता. त्यानंतर अनेक प्रोजेक्ट झालेत पण त्यांना प्रशिक्षण नव्हतं किंवा त्यांना समोर काय करायचं आहे. फक्त मत्स्य उत्पादन झालं म्हणजे नाही. एखाद्या मत्स्य शेतकरी घडतोय तर त्याला मासे विकायचे कसे इथपर्यंत त्याला माहीत असलं पाहिजे. तर ते कसं होणार. तर याच योजनाअंतर्गत काही ट्रेनिंग प्रोग्राम्स पण आम्हाला घेता येणार आहेत. त्यानंतर बहुतांश लोक सहकारी संस्थेचेच आपल्या इथं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो या योजनेचं एक टास्क आहे की सहकारी संस्थांना FFPO म्हणून कन्सिडर करणे आणि त्यांचं बळकटीकरण करणे. म्हणजे या जसं आजचा या कार्यक्रमाचं आपलं टायटल आहे मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचे बळकटीकरण तीच गोष्ट त्या योजनेत देखील आहे. संस्थांना FFPO करून तुम्हाला लोन उपलब्ध करून देणे. तुमच्या लोकांना बाहेर राज्यात किंवा बाहेर देशात देखील ट्रेनिंगची सोय करून देणे. NCDC मार्फत कर्ज नाबार्ड मार्फत कर्ज नाफेड मार्फत काही असे काही योजनांचा याच्यात समावेश असणार आहे. त्यानंतर समूह अपघात गट विमा GIS ग्रुप ॲक्सिडेंट इन्शुरन्स स्कीम आपलं क्षेत्र जे आहे अतिशय वल्नरेबल आहे की आज आपण पाण्यात उतरता अनेकदा खोल असतं किंवा साप असतात विंचू असतात. अनेकदा तुम्ही मासे वाहतूक करतात तेव्हा तुमचा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. तर आपल्यापैकी जे लोक असं या क्षेत्राशी निगडीत आहेत मग ते सभासद असो
किंवा साधा मासेमार असो किंवा कोणी पण ज्या क्षेत्राशी काम करणारा विक्रेता असो, त्यांना आपण इन्शुरन्स देऊ शकतो. या योजनेअंतर्गत त्यांना 5 लाखापर्यंत, जर मृत झाल्यास त्यांना त्यांच्या परिवाराला 5 लाखापर्यंत विमा, त्यानंतर जर कायमस्वरूपी त्यांना काही दुखापत झाली तर त्याला 2.5 लाखापर्यंत, आणि क्षुल्लक जर तुम्ही फक्त हॉस्पिटलाइज झालात, म्हणजे तुम्हाला भरती जरी केलं तर 25,000पर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला विम्याचं बेनिफिट भेटू शकतो. त्यानंतर आम्ही तुमच्या मागे नेहमीच असतो की किसान क्रेडिट कार्ड घ्या. मागच्या जवळपास 5 वर्षापासून ही योजना राबवली जात आहे. याच्यामध्ये मत्स्य व्यवसायातले सर्वात मुख्य घटक म्हणजे ते बीजाचा खर्च आणि खाद्याचा खर्च, ज्याला आपण निविष्ठा म्हणतो. तर या निविष्ठा खर्चाला, कारण की आपला व्यवसाय हा आहे की आज पैसा आणि उद्या नाही. आपल्या लोकांकडे आज पैसा येतोय आणि ते कुठं ना कुठं खर्चतात, आणि मग जेव्हा मत्स्यबीज चांगल्या दर्जाचं सोडायचं असतं, जेव्हा चांगल्या दर्जाचं खाद्य द्यायचं असतं, त्यांच्याकडे पैसे नसतात. मग अशा वेळेस विदाऊट मॉर्गेज कमीत कमी दरात फक्त 4% इंटरेस्ट रेटनी जर तुम्हाला व्याज लोन मिळत असेल तर तुम्ही याचा फायदा घ्यायला पाहिजे. तर तो कसा मिळेल की आपल्याला किसान क्रेडिट कार्ड काढायचं आहे, त्यासाठी आमच्याकडे अर्ज तुम्ही देऊ शकता. बहुतांश लोकांनी काढलेले देखील आहेत. मग जे बँक्स आहेत त्यांना आम्ही पत्र देतो आणि तुम्हाला ते मंजूर करून देतो. प्रत्येक घटकासाठी विशिष्ट किमतीमध्ये आपण मंजूर केलेलं आहे. म्हणजे समजा कोणी मासेमार असेल जे फक्त बोटीच्या सहाय्याने मासेमारी करतात, त्यांना 80,000पर्यंत कर्ज आपण देऊ शकतो. तर हे काही नियोजित दर आहेत. तुम्ही आमच्यापर्यंत जेव्हा पोचाल त्याची आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती देऊ शकतो. आता राज्य शासनाच्या जर आपण स्कीम बघितल्या, राज्य शासनाच्या स्कीम DPDC मार्फत राबवल्या जातात. DPDCमध्ये मला आवर्जून सांगावंसं वाटतं की महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्ती बजेट नागपूर जिल्ह्याचा राहिलेला आहे. 1.5 कोटी आपण मागच्या वर्षी खर्च केलेला आहे आणि यावर्षी 90 लाख रुपये मंजूर करून ठेवले आहेत. गरज असल्यास ते वाढवता देखील येतील. तर नेमकं आम्ही करणार काय आहोत? सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणी हाताने तर मासेमार बनू शकत नाही. त्यांना जाळ्या लागणार आहे, त्यांना नौका लागणार आहे. तर मग जाळी जी असणार आहे विविध प्रकारची, नायलॉनची असेल, साध्या धाग्याची असेल. तर जाळे खरेदीसाठी तुम्हाला प्रति किलो मागे 400 रुपये हे अनुदान आपण देऊ, जे की 50% असेल. म्हणजे 800 रुपये जर तुमची जाळीची किंमत असेल तर तुम्हाला 400 रुपये अनुदान दिलं जाईल. हॅलो, तर तुम्हाला तेवढं अनुदान दिलं जाईल. त्यासाठी तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता, आम्हाला अर्ज करू शकता. त्या व्यतिरिक्त जर आपण पाहायला गेलो, नौकांचे प्रकार, लाकडी नौका असतात, पत्र नौका, फायबर नौका, विविध मी तुम्हाला जर आमच्यापर्यंत पोहोचलात तुम्हाला सर्व माहिती मिळेल. या प्रमाणात तुम्हाला अनुदान दिले जाईल, जे की सर्वात तुमचा हक्क आहे. तुम्ही फक्त काहीच करायची गरज नाही. तुम्ही फक्त एक साधा अर्ज आम्हाला द्या, आणि जर तुम्ही सहकारी संस्थाचे सभासद असाल तर काहीच प्रश्न नाही. किंवा एखादा मासेमार जरी असेल, तुम्हाला रस्त्याने फिरताना कोणता मासेमार जरी दिसला तरी त्याला सांगा की तुम्ही म्हणजे आमच्या ऑफिसपर्यंत पोहोचा, तुम्हाला आम्ही अतिशय म्हणजे 50% सबसिडीनी जाडी नौका देऊ शकतो. तर याच्यामध्ये फक्त तुमचा एक अर्ज लागेल व ग्रामपंचायतचं प्रमाणपत्र लागेल की संबंधित व्यक्ती हे म्हणजे मत्स्य व्यवसायाच्या निगडीत आहेत. बाकी त्या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला कोणतेही कागदपत्र मागणार नाही आणि ही योजनेचा लाभ देऊ शकतो. त्यानंतर हे काही फोटोज आहे आपण मागच्या वर्षी जे आपण वितरित केले, जाळेव नौका मोठ्या प्रमाणात 1.5 करोड ही म्हणजे महाराष्ट्रातली सर्वात मोठी रक्कम होती जी आपण या क्षेत्रात आली. आणि या व्यतिरिक्त देखील आपण आणू शकतो. म्हणजे DPDC नेहमी तत्पर आहे आम्हाला 5-5 करोडचा बजेट देखील द्यायला, पण आम्हाला तेवढी मागणी भेटत नाही, आणि तशी आली तर आम्ही नक्कीच करू. या व्यतिरिक्त एक योजनाचा मी उल्लेख केला नाही पण आवर्जून सांगू इच्छितो की DPDC अंतर्गतच नवीन GR आलेला आहे. त्याच्या अंतर्गत पायाभूत सुविधाची निर्मिती, त्याच्यामध्ये तुमच्या तलावाच्या बाजूला बोट ठेवण्यासाठी तुम्हाला रूम बनवणे, तुम्हाला मासे विक्री करण्यासाठी मासे विक्री रूम तयार करणे, टॉयलेट्सची निर्मिती करणे इत्यादी मूलभूत गरजांसाठी देखील DPDC अंतर्गत आपण योजना प्रस्तावित करू शकतो. कोणाला गरज असेल तर आपण तसं प्रस्तावित करू शकतो. हे काही विशेष कार्यक्रम सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय नागपूर कार्यालयाद्वारे आम्ही केले आहे मागच्या वर्षी. जवळपास प्रधानमंत्री खनिज क्षेत्र विकास योजनेअंतर्गत आपण 1.5 कोटी रुपये सँक्शन आणखी केले. त्याच्या अंतर्गत नाविन्यपूर्ण आपली योजना होती, ज्याच्यात 75 तलावांना मोफत आपण मत्स्यबोटुकली पुरवठा करतोय. काही तलावांना झालेला देखील आहे. काही लोकांना म्हणणं आहे की त्याच्यामुळे अतिशय चांगलं उत्पादनात वाढ होत आहे आणि मोठ्या आकाराचे मासे मिळायला लागले आहेत, कारण चांगल्या दर्जाचं बीज त्यांना सप्लाय केलं गेलेलं आहे. या व्यतिरिक्त जर शेतकरी असाल आपणात कोणी, तर आत्मांतर्गत आम्ही बोटुकली पुरवठा व खाद्यपुरवठा ही देखील योजना राबवतो. जर तुम्ही इच्छुक असाल तसं आमच्यापर्यंत पोहोचू शकता. या व्यतिरिक्त आपण एक विशेष योजना राबवली, ती म्हणजे रामटेक तालुक्यामध्ये जे आदिवासी मासेमार आहेत त्यांना आपण 100% अनुदानावरती एक 2 व्हीलर, ज्याला एक शीतपेटी लागली असेल व एक वडप जाळे यांचं आपण वाटप केलं. आणि या योजनेचं अतिशय चांगला सकारात्मक आम्हाला तिथे
यूज होताना दिसत आहे. एक आदिवासी मासेमार ज्यांना रोजगाराच्या संधी नव्हत्या, ज्यांना मासेमारी येत नव्हती, ते देखील मत्स्य व्यवसायातल्या एका घटकात काम करू शकत आहे. ते म्हणजे कसं की ते स्वस्त दरात मासे संस्थांकडून खरेदी करतात आणि जिथे मोठ्या बाजारपेठा आहेत तिथे जाऊन त्याची विक्री करतात. फक्त गाडीमध्ये पेट्रोल टाकणे आहे. ज्या माशाचा रेट 160 रुपये बाजारात आहे, तोच मासा 80 रुपयात 90 रुपयात भेटत आहे त्यांना. आणि एका दिवसात ते काही तासांमध्ये एका किलोमागे किमान 50 रुपये कमवत आहेत. दिवसाला जर 20 किलो त्यांनी विकलं तर तुम्ही विचार करू शकता की त्यांचं उत्पन्नात काय वाढ होत आहे. तर मी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय नागपूर जिल्हा म्हणून तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो. तसेच संयोजकांचे आणि माननीय गडकरी साहेबांचे इथे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथे शासकीय योजना याबाबत माहिती देण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. सन्मान्य व्यासपीठ आणि सहकारी संस्थेचे मत्स्य सहकारी संस्थेचे सभासद, अध्यक्ष आणि विद्यार्थी आणि इतर मत्स्य शेतकरी, मला आज गोळ्या पाण्यातील झिंगा संवर्धन या विषयावर बोलायची संधी दिलेली आहे. कुलकर्णी महोदयांनी त्यांच्या भाषणात खास करून विदर्भात कोळंबी व्यवसायाला वाव आहे याची माहिती आपल्याला करून दिलेली आहे. बरेचसे आपले सोसायटीज यांना माहिती आहे की फार पूर्वीपासून विदर्भात कोळंबी ही नदी नाल्यामध्ये आढळते. म्हणजे याचा अर्थ असाच की आपल्या येथील जे वातावरण आहे किंवा जी माती आहे, जी पाणी आहे, हे कोळंबी संवर्धनासाठी उपयुक्त असे आहे. तर याची थोडक्यात माहिती आपण इथे घेण्याचा प्रयत्न करूया. जर बघितलं आपण तर जगभरात कोळंबीच्या 125 जाती आहे. भारतात जवळपास 25 जाती सापडतात. या 25 जातीपैकी 2 जाती मायक्रोबॅकियम माल्कमसोनी आणि मायक्रोबॅकियम रोझनबर्गी या 2 जाती विशेषतः कोळंबी शेतीसाठी वापरतात. यात मायक्रोबॅकियम रोझनबर्गी जी जात आहे ही झपाट्याने वाढते. त्यामुळे बहुतांश ठिकाणी या जातीचे संवर्धन केल्या जाते. कोळंबी संवर्धन हे 2 प्रकारच्या पाण्यात होऊ शकतं, गोळ्या पाण्यात आणि निमखाऱ्या पाण्यातसुद्धा. जर आपण आंतरराष्ट्रीय व्यापारबद्दल जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय व्यापारात कोळंबीला स्कॅम्पिया नावाने ओळखलं जातं. आपण स्थानिक भाषेत वेगवेगळ्या ठिकाणी कोणी पोचा म्हणतं, कोणी कोळंबी म्हणतं, कोणी झिंगा म्हणतं. याचा जर बीजाच्या बाबतीत बघितलं आपण तर 2 प्रकारचं बीज उपलब्ध आहे. एक नैसर्गिक बीज आणि एक कृत्रिम बीज. नैसर्गिक बीज मोठ्या प्रमाणात गुजरातमध्ये उपलब्ध आहे. कृत्रिम बीज आपल्याला प्रशांत सरांनी सांगितल्याप्रमाणे RJCA किंवा सेंट्रल फ्रेशवॉटर ॲक्वा इन्स्टिट्यूट इथे पण आपल्याला सुधारित पद्धतीचं बीज आपल्याला उपलब्ध आहे. कुठलाही मत्स्य व्यवसाय करायचा म्हटलं की किंवा माशाच्या संबंधित किंवा झिंग्याच्या संबंधित व्यवसाय करायचा म्हटलं की जागेची निवड हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे तलाव जिथे आपण घेणार आहोत तिथे पाण्याचा निचरा हा झाला पाहिजे. पाणी धरून ठेवण्याची क्षमता जमिनीची असायला पाहिजे. बारमाही किंवा नाहीतर कमीत कमी आपल्याला 7 ते 8 महिने तरी प्रदूषण विरहित पाणी असं आपल्याला उपलब्ध असायला पाहिजे. जी जागा जिथे आपण झिंगे तलाव बांधणार आहोत तिथे पूर यायची शक्यता नसावी आणि जर शक्यता असेल तर बांध हे पुराच्या पातळीच्या वर आपले असायला पाहिजे. साधारण कोळंबी शेतीत 1 ते 1.5 मीटर पाणी हे संवर्धन कालावधीत टिकून राहायला पाहिजे तलावात आपल्या. झिंगा शेती जर आपल्याला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करायची आहे तर कमीत कमी आपल्याला 1 एकर ते 2.5 एकर एवढा तरी तलाव असावा. याचे कारण असे की माशाला वाढीसाठी कमी जागा लागते पण झिंग्याला वाढीसाठी थोडी जागा जास्त लागते. त्यामुळे कमीत कमी 1 एकर तरी तलावाचं क्षेत्र असावं जर आपल्याला किफायतशीर झिंगा शेती करायची आहे. बहुतांश ठिकाणी जर आपल्याला जमिनीची प्रत जाणून घ्यायची आहे तर सोपी पद्धत म्हणजे आपल्याला भर उन्हाळ्यात जर आपण 1 मीटर लांब, रुंद आणि खोल असे जर खड्डे केले आणि त्याच्यात जर पाणी भरून ठेवलं आणि त्याच्यानंतर जर साधारण 2-3 ठिकाणी जर खड्डे केले आणि पाणी भरून ठेवलं तर त्याच्यानंतर आपण एक सरासरी अंदाज बांधू शकू की आपल्या जमिनीत पाणी धरून ठेवायची क्षमता आहे की नाही. किंवा एक दुसरी साधी पद्धत म्हणजे जमिनीत मातीचे गोळे करायचे पाणी टाकून आणि थोड्या वेळाने जर ते गोळे आपण जर तोडले आणि त्या गोळ्याचा जर भुगा झाला तर समजून घ्यायची की आपली माती ही पाणी धरून ठेवणारी नाही आहे. पण त्याचे जर छोटे छोटे तुकडे जर पडले तर त्यावरनं आपण एक अंदाज बांधू शकतो की ही जमीन जी आहे ही पाणी धरून ठेवू शकेल. कोळंबीचे संवर्धन हे 3 प्रकारे केलं जातं. एकल कोळंबी संवर्धन म्हणजे फक्त कोळंबी संवर्धन.
दुसरा प्रकार म्हणजे मिश्र कोळंबी संवर्धन, माशासोबत कोळंबीचे संवर्धन. आणि तिसरा, ज्या जमिनी खारपर पडलेल्या आहे आपल्याकडे, सांगली, सातारा किंवा अमरावती या भागात पण सुद्धा काही जमिनी क्षारपर जमिनी आहे, अशा ठिकाणी पण सुद्धा आपण निमखाऱ्या पाण्यात किंवा जिथे कमी क्षारतेचं पाणी आहे अशा ठिकाणी कोळंबी संवर्धने घेऊ शकतो. जर आपण एकल कोळंबी संवर्धन बघितलं तर 3 प्रकारे करता येतात, ज्याच्यामध्ये विस्तार पद्धत म्हणजे फार कमी 2 ते 5 हेक्टरचे जे आपले छोटे तलाव आहेत, गाव तलाव असतील, मामा तलाव असतील, अशा ठिकाणी आपण साधारण 1 ते 4 नग प्रति चौरस मीटर कोळंबीचं बीज हे टाकू शकतो, ज्याच्यात आपण खाद्याचं नियोजन करणार नाही किंवा कमीत कमी खते पण सुद्धा वापरू. आणि साधारण 200 ते 250 किलो कोळंबीचं उत्पादन आपल्याला 8 ते 10 महिन्यात इथनं मिळू शकतं. दुसरी पद्धत म्हणजे अर्धसदन पद्धत, ज्याच्यात संवर्धन तलाव, गाव तलाव किंवा छोटे तलाव साधारण 1 ते 2 हेक्टर तलावात आपण 5 ते 10 नग प्रति चौरस मीटर या प्रमाणात कोळंबीचं बीज सोडून साधारण 500 ते 750 किलो एवढं प्रति हेक्टर एवढं उत्पादन आपण कोळंबीचं घेऊ शकतो. या संवर्धन प्रकारात आपल्याला थोडी पाण्याची निगा राखावं लागेल, थोडं खाद्य हे वापरावं लागेल आणि साधारण 8 ते 10 महिन्यात आपल्याला 500 ते 750 किलो कोळंबीचं उत्पादन मिळू शकेल. तिसरा प्रकार म्हणजे सदन प्रकार, ज्याच्यात आपल्याला जवळपास छोटे छोटे 0.2 हेक्टर या आकाराचे तलाव करावे लागतील. साधारण आपण 15 ते 20 प्रति चौरस मीटर या घनतेप्रमाणे कोळंबीचं बीजाचं साठवणूक करतो. इथे मात्र आपल्याला पाण्याची पूर्ण निगा राखावं लागेल. पूर्णतः कोळंबी ही कृत्रिम खाद्यावर अवलंबून असेल आणि साधारण 4 ते 4,000 टन 4,000 किलो प्रति हेक्टर एवढं उत्पादन घेऊ शकतो. तिसरी पद्धत जी आहे आपण मिश्र शेती म्हणजे कोळंबी सोबतच मत्स्यबीजाची साठवणूक करून आपण कोळंबी शेती करू शकतो, ज्यामध्ये कमीत कमी क्षेत्र 1 हेक्टर असावे. या तलावात आपण 3 ते 4,000 बोटोकली सोडू शकू आणि 15 ते 20,000 कोळंबीचं बीज आपण सोडू शकू. साधारण 1 ते 2 टन मासे आणि 1 ते 1.5 टन कोळंबी यात आपण उत्पादन घेऊ शकू. आणि तिसरी जी पद्धत जी आहे, जे कमी क्षारतेचं पाणी आहे अशा ठिकाणी आपण क्षारपण जमिनीत पण कोळंबी संवर्धन घेऊ शकतो. साधारण 1 ते 2 हेक्टरचा तलाव असावा आणि 5 ते 10 प्रति चौरस मीटर प्रमाणे कोळंबीचं बीज साठवणूक केल्यास आपल्याला 500 ते 700 किलो या प्रमाणात कोळंबीचं उत्पादन मिळू शकतं. कोळंबी संवर्धन करताना काही महत्त्वाच्या बाबींकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. एक म्हणजे तलावाची पूर्वतयारी, दुसरं बीज साठवणूक, खाद्य व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन. तलावाची पूर्वतयारी करताना जर आपण एक तलावात आधीच्या वर्षी जर कोळंबीचं उत्पादन घेतलं असेल तर आपल्याला तलावाचं निर्जलीकरण म्हणजे पूर्णतः तलावातनं पाणी काढावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला तलाव भेगा जाईपर्यंत सुकायला पाहिजे. असं जर नाही केलं, जसं आपण शेती करतो, नांगरतो, त्याप्रमाणे तलाव आपल्याला नांगरावा लागेल. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला माती आणि पाण्यामध्ये योग्य आम्लतेचा निर्देशन राखण्यासाठी साधारण 200 ते 300 किलोग्राम प्रति हेक्टर एवढ्या चुन्याचा आपल्याला वापर करावा लागेल. सुरुवातीला आपल्याला तलावाची नांगरणी झालेली आहे, चुना टाकून झालेला आहे, तलाव पूर्णपणे सुकल्यानंतर आपल्याला सुरुवातीला 10 सेंटीमीटर खोलीपर्यंत तलावात पाणी घेणे गरजेचं आहे. तदनंतर मग आपल्याला पाणी घेतल्यानंतर पाण्याची नैसर्गिक उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला साधारण 250 ते 300 किलो शेणखत, सुकलेल्या शेणखताचा वापर करावा लागेल. नंतर आपल्याला काही दिवसांनी 7-8 दिवसांनी तलावाला हिरवटचा किंवा हिरवट निळाचा रंग आल्यानंतर आपण हळूहळू 7 ते 8 दिवसानंतर पाण्याची पातळी वाढून मत्स्यबीज सोडू शकतो. सुरुवातीला आपल्याला जी आपण शेणखत टाकणार आहोत, साधारण 250 ते 300 किलो शेणखत प्रति हेक्टर जे आपल्याला टाकायचं आहे, त्याच्यामुळे नैसर्गिक खाद्य हे तलावात तयार होईल. आपल्याला जवळपास 20 ते 30 सेंटीमीटर आकाराचं कोळंबी बीज हे सोडावं लागेल. आणि कुठल्याही माशाचं किंवा कोळंबीचं बीज मत्स्यबीज केंद्रावरनं किंवा इतरतनं कुठनंही जेव्हा आपण आणतो तर आणल्या शक्यतोवर त्याचं तलावात आपण सोडणे हे उचित नाही ठरणार, कारण त्याच्यामुळे माशाची किंवा झिंगा बीजाची मरतणूक होऊ शकते. तर याप्रमाणे अशा कोळंबीच्या थैल्या किंवा बीजाच्या थैल्या ज्या असतील
त्या तलावात आपल्याला साधारण अर्धा पाऊण तास ठेवून नंतर जेव्हा तलावाचं तापमान आणि कोळंबी बीज किंवा ज्या पिशव्यांमधनं आपण बीज आणलं आहे यांचं जेव्हा तापमान समतोल होईल अशावेळी आपण त्याला बीजाला संवर्धन तलावात सोडावे. कोळंबी शेतीचं केवळ जर आपण कोळंबी शेती करणार असेल तर आपल्याला 4 ते 5 नग प्रति चौरस मीटर एवढं कोळंबी बीज सोडावं लागेल. जर मिश्र शेती आपण जर करणार असाल तर 3 ते 4 नग प्रति चौरस मीटर आपल्याला बोटोकली लागेल आणि साधारण 4 ते 5 नग प्रति चौरस मीटर आपल्याला कोळंबी बीज लागेल. क्षारफळ जमिनीत जर आपण कोळंबी संवर्धन करणार असाल तर साधारण 5 ते 10 नग प्रति चौरस मीटर या प्रमाणात आपल्याला कोळंबी बीज हे लागेल. याआधी प्रशांत सरांनी सांगितलेलं आहे, कोमरेवार सरांनी पण सांगितलं आहे की मत्स्य उद्योगात किंवा संवर्धनामध्ये किंवा कोळंबी संवर्धनामध्ये 50 ते 60% हे जे खर्च आहे हा खाद्यावर होतो. त्यामुळे खाद्याचं नियोजन हे काटेकोरपणे होणे फार गरजेचे आहे. सुधारित आणि निमसुधारित पद्धतीमध्ये झिंग्याची किंवा माशाची वाढ ही पूर्णतः खाद्यावर अवलंबून आहे. झिंग्यासाठी जर आपण माशाचं संवर्धन करतो असेल तर आपल्याला 15 ते 20% प्रथिनं असणारं खाद्य हे देणं गरजेचं आहे. पण जर आपण झिंगा संवर्धन करणार असू तर आपल्याला जवळपास 35 ते 40% प्रथिनं असलेलं खाद्य हे झिंग्याला पुरवणं गरजेचं आहे. झिंग्याला किंवा माशाला किती खाद्य पुरवायचं आहे हे किती झिंगे आपण सोडलेत किंवा किती मासे सोडले, त्यातले किती जिवंत राहिले, त्याचा जगण्याचं प्रमाण किती आहे, त्याची वाढ किती आहे याच्यावर अवलंबून आपल्याला राहील. आणि खाद्य नियोजन म्हणजे काय तर बहुतांश वेळी आपण पाहतो की शेतकरी एकाच दिवसातनं एकाच वेळी माशाला संपूर्ण खाद्य देऊन मोकळा होतो. तर तसं न करता खाद्याला जेवढे खाद्य आपल्याला द्यायचे आहे त्याला 4 भागात विभागले पाहिजे. पूर्ण तलावात खाद्य पसरल्या गेले पाहिजे. ज्या दिवशी वातावरणात बदल होतो म्हणजे अचानक खूप सारा पाऊस पडला, अचानक खूप ऊन वाढायला लागली किंवा थंडी पडायला लागली, अशा वेळी मासे किंवा झिंगे हे खाद्य खात नाही. त्यावेळी खाद्य थोडं कमी टाकावं. अधिकचं जर खाद्य टाकलं तर आपल्याला पैशातसुद्धा नुकसान होईल. मासा किंवा झिंगा खाद्य खाणार नाही, तलावाचा तळ खराब होईल, तलावाच्या पाण्याची प्रत ही खराब होईल आणि प्रदूषण पाण्यात होऊ शकेल. त्यामुळे खाद्याचं नियोजन हे फार महत्त्वाचं आहे. जसं आपण खाद्य म्हणतो की आपण जे शेणखत किंवा नैसर्गिक जैविक खते जे वापरणार आहे त्यामुळे विविध प्रकारचं वनस्पती प्लवंग आणि प्राणी प्लवंग हे तलावात तयार होत असतं, ज्याच्यामुळे जी पाण्याची उत्पादकता ठरवतं आणि त्या वनस्पती किंवा प्राणी प्लवंगावर मत्स्य बीज किंवा झिंगा बीज साधारण 1 ते 2 आठवडे सुरुवातीच्या वाढीवर अवलंबून असतं. तर अशा प्रकारचे जे सूक्ष्मजीव असतात जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही हे मात्र त्याचं नैसर्गिक खाद्य ठरू शकतं. काही नैसर्गिक प्राणी प्लवंग असतात, काही वनस्पती प्लवंग असतात. जर आपण पूरक खाद्याचा जर विचार केला तर शेवयासारखं पूरक खाद्य हे बाजारात उपलब्ध आहे, पण त्या खाद्याची किंमत ही खूप जास्त आहे. जर आपण पारंपरिक पद्धतीने मत्स्यशेती किंवा झिंगा शेती करणार असाल तर आपण शक्यतोवर नैसर्गिक खाद्याचा वापर करावा. पण साधारण 1-1.5-2 महिन्यानंतर आठवड्यातनं 1 वेळा 15 दिवसातनं 1 वेळा तरी आपण कृत्रिम खाद्य हे वापरू शकतो. पण जर आपण सधन पद्धतीचं मत्स्य संवर्धन करणार असाल अशावेळी मात्र आपल्याला कृत्रिम खाद्य वापरणे फार गरजेचं आहे. पूरक खाद्य जसं प्रशांत सरांनी सांगितलं की आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणात कुकूस भाताचं हे उपलब्ध आहे. शेंगदाणा ढेप किंवा सोयाबीन ढेप. जर आपण माशाची शेती करणार असाल तर त्यामध्ये आपण त्याला वनस्पती जन्य असं पूरक खाद्य घट वापरू शकतो. पण जर आपल्याला झिंगा शेती करायची असेल तर आपल्याला सोयाबीन मिल किंवा जसं शेंगदाणा ढेप याच्यासोबत आपल्याला फिश मिल, बोन मिल अशा प्रकारचं घटक हे वापरावं लागतील. पूरक खाद्य मी आधी सांगितल्याप्रमाणे पूरक खाद्याचं नियोजन हे फार महत्त्वाचं आहे. एकाच ठिकाणी जर आपण खाद्य टाकलं तर ते पूर्णपणे तलावात पसरणार नाही, खाद्याचा उपयोग पूर्णपणे होणार नाही, पाण्याची प्रत ही बगळेल. त्यामुळे आपल्याला बोटीच्या सहाय्याने किंवा तलावाच्या काठावर उभं राहून किंवा तलावात पिशव्या बांधून आपण कोळंबीला खाद्य देऊ शकतो. आणि साधारण
जर मासा कोळंबी ही जोपर्यंत कवच टाकत नाही तोपर्यंत ही कोळंबी वाढू शकत नाही. तर कवच सुरुवातीला साधारण जसं म्हणतो की दिवसातनं एक वेळा नंतर 15 दिवसातनं एक वेळा, तर साधारण 20 ते 25 दिवसातनं कोळंबी एक वेळा कवच टाकते. तर जेव्हा जेव्हा कोळंबीचं कवच टाकून झालं अशावेळी आपल्याला चुन्याची मात्रा ही साधारण 15 ते 20 किलो प्रति एकरी हा चुना वापरावा लागेल. कारण त्याचं जे शेल आहे किंवा त्याचं जे बाहेरील आवरण आहे हे घट्ट व्हायची मदत जर झाली तर कोळंबी झपाट्याने वाढेल. पण जर कोळंबी कवचच टाकणार नाही तर ती वाढायची त्याची शक्यता कमी असते. तर कोळंबीला जर कवच टाकायचं असेल तर शक्य असल्यास 15 ते 20% किंवा 20 ते 25% पाण्याची बदल होणे फार गरजेचं आहे, ज्यामुळे कोळंबीची वाढ ही झपाट्याने होईल. साधारण 5 ते 6 मिलीग्राम प्रति लिटर एवढा प्राणवायू असावा. pH ज्याला पाण्याची आम्लता म्हणतो 7.5 ते 8 एवढं पाण्याची आम्लता असावी. साधारण 30 ते 40 सेंटीमीटर एवढी पाण्याची पारदर्शकता असावी. हे 3 जरी कमीत कमी पाण्याचे प्रमाण जर पाण्याच्या क्वालिटीचे प्रमाण जर आपण राखू शकलो तर योग्य प्रमाणे झिंगा वाढू शकेल. खाद्याचं नियोजन, पाण्याच्या प्रतीचं नियोजन आणि थोडीफार पाणी जर बदलले तर आपण योग्य प्रकारे कोळंबीचं उत्पादन घेऊ शकतो. साधारण 8 ते 9 महिन्यात आपण 60 ग्रॅमपर्यंत कोळंबी वाढू शकतो. आणि जर कोळंबी आणि मिश्र शेती जर केली माशासोबत तर साधारण 1200 ग्राम ते 1500 किलो एवढं आपण माशाचं उत्पादन घेऊ शकतो. जर आपण व्यवस्थितरित्या जर शाश्वत पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने जर आपण कोळंबी आणि माशाचे जर उत्पादन घ्यायचे असेल तर आपल्याला जवळपास कॅपिटल कॉस्ट ही जवळपास 1,30,000पर्यंत लागेल. आणि जे आपल्याला ऑपरेशनल कॉस्ट आहे ही जवळपास 2-2.5 लाखापर्यंत आपल्याला लागू शकेल. जर आपण माशाचं जगण्याचं प्रमाण आणि कोळंबीच्या जगण्याचं प्रमाण जर व्यवस्थितरित्या ठेवू शकलो तर आपल्याला साधारण 900 किलोच्या जवळपास माशाचं उत्पादन मिळेल. आणि 900 किलोच्या जवळपास किंवा 800 ते 900 किलोपर्यंत आपल्याला झिंग्याचं उत्पादन मिळू शकेल. आणि साधारण 3 टनापर्यंत आपल्याला माशाचं उत्पादन मिळेल. या सगळ्याचा जर आपण ताळेबंद केला तर जवळपास 3.5-4 लाखापर्यंत जर आपण शास्त्रीय पद्धतीनं मत्स्यबीज सोडले, मत्स्यबीजाची साई व्यवस्थित, मत्स्यबीजाचा आकार, कोळंबी बीजाचा आकार जर राखू शकलात, पाण्याची परत जर राखू शकलात तर आपल्याला जवळपास 3.5 ते 4 लाख रुपये उत्पादन यातनं मिळू शकेल. आता आपल्याला वेळेअभावी आपण ह्या विषयावर फार खोल शिरलो नाही आहे. तरी जर काही शेतकऱ्यांना, काही सोसायट्यांना याच्याबद्दल जर अधिक माहिती पाहिजे असेल तर याच्यावर आपण एक विशेष प्रशिक्षण मत्स्यविज्ञान महाविद्यालय नागपूर येथे आयोजित करूया. मला आयोजकांनी बोलण्याबद्दल, व्यक्त करण्याबद्दल इथे बोलवले. मला आपल्या सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो प्रभाकर मांढरेजी, त्यांनी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचे बळकटीकरण या विषयावर त्यांनी मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. या व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि आपण सर्वांचा म्हणजे पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत, जे कुलगुरू आहेत. मत्स्य व्यवसायाला चालना द्यायची असेल तर त्याचं सर्व तंत्रज्ञान जिथून मिळते ते या ठिकाणी आलेले आहेत. आणि दुसरी व्यक्ती आहे प्रकाश लोणारेजी, जे भारतामध्ये मत्स्य व्यवसाय कसं चालवते, सहकार कसं चालतं याची ज्यांना पूर्ण जाण आहे ते प्रकाश लोणारेजी, त्यांचे सहकारी. आणि या परिषदेला विदर्भातून म्हणण्यापेक्षा पूर्व विदर्भातून मोठ्या संख्येने आलेले माझे मच्छीमार बांधव आणि भगिनी. यापूर्वी मी मच्छीमार सहकारी क्षेत्रात काम करणारा एक कार्यकर्ता आहे. यापूर्वी जी व्याख्यानं तुम्ही ऐकली आहेत ती सगळी व्याख्यानी तांत्रिक पद्धतीनं मत्स्य व्यवसाय कसा होतो याच्यावर सर्वांनी सांगितलेलं आहे. आणि माझा विषय आहे बळकटीकरण. बळकटीकरण करण्यासाठी काय करावं लागेल याबद्दल मला जे थोडा माझा जो अनुभव आहे तो मी शेअर करतो आहे. जगामध्ये मासे खाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. जगामध्ये मासे खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे
आणि भारतामध्ये ते प्रमाण कमी आहे. जगामध्ये जे उत्पादन होते मासळ्यांचं त्याच्यापैकी भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा काम करतो आणि महाराष्ट्रामधलं जे काम आहे ते विशेषतः महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार हे सहकारी संस्थांच्या मार्फतीने चालते. महाराष्ट्रामध्ये 4,000 मच्छीमार सहकारी संस्था आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मच्छीमार सहकारी संस्थांचे सभासद जवळपास 3,32,000 आहेत. 3,32,000 लोक या क्षेत्रामध्ये काम करतात आणि जवळपास 1,44,000 टन म्हणजे 1,50,000 मेट्रिक टन मासे आपण उत्पादन करतो. आता 1,50,000 मेट्रिक टन गुन्ह्याला 100चा भाव पकडा, एवढी मोठी अर्थव्यवस्था आपली आहे. आणि सहकाराला महत्त्व देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जे अंगीकारलं आहे त्याच्यापेक्षा आज 25 तारखेला आज दिल्लीमध्ये युनोच्या अंतर्गत म्हणजे ग्लोबल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्स आज दिल्लीला आहे. आज आपली नागपुरात आहे, आज दिल्लीला आहे. दिल्लीच्या कॉन्फरन्समध्ये पंतप्रधान मोदी साहेब आहेत, सहकार मंत्री अमित शहा साहेब आहेत आणि या कार्यक्रमाला तेशिंग तोब्गे हे पंतप्रधान आहेत भूतानचे, ते या ठिकाणी हजर आहेत. आणि फिजीचे उपपंतप्रधान हे कामिका मिका नावाचे आहेत, हे सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. म्हणजे सहकारातून भारतामध्ये नागरिकांचं मच्छीमारी व्यवसायात काम करणाऱ्या लोकांचं उत्थान करावं हे जगाने ठरवलेलं आहे. ते दिल्लीला आहेत, आपण नागपुरात आहोत. आपण इथेही ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून हा वर्ग या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल त्यांचा अत्यंत मी आभारी आहे. आणि मी पूर्व विदर्भाबद्दल बोलतो. महाराष्ट्रामध्ये जे काही इकडं सगळं मच्छीमारी चालते त्यातली 25% मच्छीमारी आपली पूर्व विदर्भात चालते. पूर्व विदर्भ म्हणजे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा या 6 जिल्ह्यामध्ये चालते. या 6 जिल्ह्यामध्ये तलावांची संख्या आहे 16,542. तलावाची संख्या काही कमी नाही, 16,542 तलाव आहेत. 92,155 हेक्टर जलक्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मच्छीमार सहकारी संस्था ह्या 697 आहेत आणि मच्छीमारांची संख्या आहे 69,586 म्हणजे जवळ 70,000 सभासद या क्षेत्रामध्ये काम करतात. या सर्वांचं बळकटीकरण झालं पाहिजे असा माझा विषय आहे. आणि अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आता आपले तांत्रिक मतं व्यक्त केली, पण बळकटी करण्यासाठी मजबूती करण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे ते मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. जरी तलाव आपल्याकडे असले तरी ते तलाव मच्छीमारीसाठी बांधलेले नाहीत आणि त्या तलावाचा पाणी वापर करणे शेतीसाठी आणि दुय्यम व्यवसाय म्हणजे मच्छीमारी ही मुख्य अडचण आहे आपली. म्हणजे ह्या अडचणी जर सोडवल्या गेल्या नाहीत. महाराष्ट्र सरकारने 1960ला सहकारी कायदा बनवला आणि मच्छीमारीला चळवळीला या मोठं करण्याचा प्रयत्न केला. आज 2024 सुरू आहे, पण आजही ज्या प्रायमरी गोष्टी आहेत त्या दूर झाल्या नाहीत याची मला खंत आहे. मी याच व्यवसायात काम करणारा व्यक्ती आहे, रोज माझ्या मच्छीमारीशी संबंध येतो. म्हणजे तलावामध्ये खोडं नसावेत, मच्छीमारी करण्यासाठी खोडं अडचणीचे ठरतात. सरकारने नियम बनवला आहे की तलाव नवीन बनला असेल, तलावामधले सगळे खोडं साफ करा मग पाणी भरा. इथे अनेक मच्छीमार सहकारी संस्थांचे बांधव उपस्थित आहेत. मला सांगा, तलावातले खोडं काढले काय आतापर्यंत सरकारने? नाही काढले. अनेक सहकारी संस्थांच्या तलावामध्ये खोडं आहेत, त्याच्यामुळे मच्छीमारी बरोबर करता येत नाही. ही एक मोठी अडचण आहे. आणि दुसरी अडचण, तलावामध्ये मत्स्यबीज सोडलं गेलं पाहिजे, ते कमीत कमी 50 ग्रॅम वजनाचं सोडलं पाहिजे असं म्हणजे जागतिक जे उत्पादनाचा जो क्रायटेरिया ठरवणारे लोक आहेत त्यांनी हे तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे.
आपल्याकडे 50 ग्रामपर्यंत मत्स्यबीज वाढवण्यासाठी तलावाच्या परिसरात कुठेही नर्सरीची सोय केलेली नाही. म्हणजे जोपर्यंत मोठं बीज तुम्ही टाकणार नाही उत्पन्न वाढणार नाही. उत्पन्न वाढलं नाही तर तुमचं उत्पादन नाही वाढलं तर उत्पन्न वाढणार नाही, आणि उत्पन्नच नाही वाढलं तर तुमचं आर्थिक बळकटीकरण कसं होईल. आणि ही मुख्य अडचण आहे. जरी आपण किती तंत्रज्ञानाच्या गोष्टी सांगत बसलो तर जोपर्यंत मोठं बीज तलावात जाणार नाही, आणि मोठं बीज टाकण्याची गरज अशासाठी आहे की मोठं बीज टाकलं तर ते लवकर मोठं होते. तलावामध्ये अनेक भक्षणकारी मासे असतात. ते भक्षणकारी मासे त्या लहान माशाला बीज टाकलं तर ते खाऊन टाकतात. आपण जे उत्पादनाचा विचार करतो की एवढे मासे टाकले जेवढं उत्पादन होईल ते काही यशस्वी होत नाही. म्हणून आपल्याला मोठ्या आकाराचं मत्स्यबीज सोडण्यासाठी प्रत्येक तलावाच्या परिसरात शासकीय पैशांनी पाटबंधारे खात्याने नर्सरी बांधून द्याव्यात, तर ह्या बळकटीकरणाला चालना दिल्यासारखं होईल. दुसरी गोष्ट सांगतो, भारत सरकारने योजना जरी आखल्या असल्या, म्हणजे 20,000 कोटी रुपयाचा बजेट मोदी सरांनी दिला आणि तो आता 2025ला संपत आला. अनेक मच्छीमार सहकारी संस्थांचे बांधव या ठिकाणी बसले आहेत. फार कमी लोकांना त्याचा लाभ मिळाला. 20,000 कोटीमध्ये ज्यांचा सहभाग म्हणजे नाहीच्या बरोबर आहे. याचं कारण असं आहे की यांना त्याची गरज आहे, पण त्यांना मागता आलं नाही, सरकारला देता आलं नाही. हे सुद्धा अडचण आहे. ही अडचण दूर झाली पाहिजे. किसान क्रेडिट कार्ड जे सरकारने मागे मंजूर केलं त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आपण इथे खूप कॅम्प लावून करायचा प्रयत्न केला. म्हणजे विदाऊट गॅरंटी मच्छीमारांच्या काम करणाऱ्या व्यक्तीला 1,60,000 रुपये बिना गॅरंटीने 1,60,000 रुपये तुम्ही दिले पाहिजे, आणि फक्त त्याचा बँकेमध्ये अकाउंट असला पाहिजे एवढीच अट आहे. आणि व्यवसायाने तो मच्छीमार असला पाहिजे. पण त्याचं परिपालन झालं नाही. म्हणजे तलावामध्ये उत्पादन करायचं असेल तर भांडवल लावायला जे पैसे लागतात, तर भांडवली पैशाची तरतूद जरी सरकारने उपलब्ध करून दिली पण आपल्यापर्यंत ती पोहोचली नाही, ही आपली शोकांतिका आहे. म्हणून या योजनांचा फायदा घेण्यासाठी आणि मच्छीमारांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशी एक यंत्रणा म्हणा किंवा असं कुठलं एखादं युनिट हे उभं करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटते. म्हणजे किसान क्रेडिट कार्डमध्ये पैसे उपलब्ध होतात अनेक बँकांनी. म्हणजे मला 1,60,000 मिळाले नागपूर जिल्ह्यात. 1,60,000 कार्ड माझाच बनला आहे. मला वाटते अजून कोणाचं असेल की नाही, मला शंका वाटते त्याच्यात. कारण आणि बिना गॅरंटीचं आहे. नुसतं अर्ज भरा, बँकेचा कार्ड लाव, 1,60,000 रुपये, वर्षाचं व्याज 4%. नाही, लग्न नाही लावला मी, फक्त मच्छीमार आहे हे दाखवलं आणि मला मिळालं. माझं म्हणणं आहे जसं मला मिळालं तसे बसलेल्या सर्व बांधवांना देण्याची योजना झाली पाहिजे. ते रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेचे डायरेक्शन सर्व बँकांना आहेत, पण बँका 7,000 रुपये देतात आणि यांना गुंडाळतात, आणि 7,000मध्ये काही होत नाही. म्हणजे मी नागपूर जिल्ह्याच्या ह्या कमिटीमध्ये कलेक्टर साहेबांशी बोलण्याचा मला संधी मिळाली. मी म्हटलं मच्छीमारीला व्यवसायाला करणाऱ्या एखाद्या माणसाला नाव पाहिजे, त्याला जाळे पाहिजे. तसं म्हणलं 7,000 काहीच होत नाही. त्याला जाळे मिळतील तर नाव नाही मिळणार. म्हणून नाव जाळे कमीत कमी 40,000 ते 50,000 रुपयाचा जर देऊ शकलो आपण तर या योजनेचा फायदा लोकांपर्यंत पोहोचेल, लोकही कामाला लागतील, त्याच्या उत्पादनात वाढ होईल. योजना आहे, सरकारने दिली पण आपल्यापर्यंत पोहोचली नाही याचीच खंत आहे. तर हे कुठेतरी आपला याच्यातून हे म्हणजे पुढे कसं जाईल हा आपल्याला विचार करायची गरज आहे. दुसरा विषय आहे मच्छीमारीमध्ये. आपण मच्छीमारी करतो, इथे आता लोणारही बसले आहेत, हे पूर्ण भारताचा कारभार बघतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन त्याच तलावामध्ये, ज्या तलावात आपण मच्छीमारी करतो त्याच तलावामध्ये येऊन बिहार किंवा UPचा माणूस येतो. तो एकाच दिवशी त्याच तलावातून एकाच दिवशी 15-20 किलो 50 किलो मासे काढतो. आपण मात्र ते 5-10 किलोच्या वर जात नाही. हे वास्तविकता आहे. ही वास्तविकता आहे. म्हणजे आपण जरी परंपरागत मच्छीमारी करत असलो तरी आपली मच्छीमारी करण्याचं तंत्र हे कुठेतरी कमी पडते, हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि हे जोपर्यंत वाढत नाही
हे तंत्र आपण ज्यापर्यंत अवगत करत नाही तोपर्यंत कठीण आहे. म्हणून माझा विषय आहे की यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे. आंध्रामध्ये पिंजरा पद्धतीने मासेमारी करतात. मासेमारी होणंही आवश्यक आहे. उत्पादन केव्हा वाढेल तर मासेमारी झाली तर. आणि आपल्याकडे जे तलाव आहेत काही तलावामध्ये खोडा आहेत, काही तलावामध्ये म्हणजे पान वनस्पती आहेत, काही तलावामध्ये झाडं असतात. त्याच्यामुळे मच्छीमारी बरोबर करता येत नाही. तर झाडाच्या तलावामध्ये मच्छीमारी करण्याचं तंत्र वेगळं आहे, पण ते आपल्याला अवगत नाही. म्हणून आणि काही तलावामध्ये खोडा आहे, तर खोडामध्ये मासे पकडण्याचं तंत्र आहे, ते आपल्याला अवगत नाही. याचं प्रशिक्षण झालं पाहिजे. म्हणून पाटील सरांना माझी विनंती आहे. पाटील सर आता म्हणजे विद्यापीठांच्या अंतर्गत हे सगळ्या गोष्टी येतात, पण जरी आम्ही मच्छीमारी करत असलो तरी आमची मच्छीमारी त्या बिहारच्या माणसाच्या मानाने कुठेतरी आम्ही कमी पडतो. ही वास्तविकता आहे सर. कारण या क्षेत्रात मी रोज काम करतो, माझा हा रोजचा संबंध आहे. म्हणून मी आणि इथे अनेक मच्छीमार बांधव बसलेले आहेत. म्हणून त्याचाही या ठिकाणी आपल्याला विचार करायची गरज आहे. ते आपल्याला अवगत करता आलं पाहिजे. आंध्रमधले मोठ्या मोठ्या धरणामध्ये मासेमारी पिंजरा पद्धतीने करतात आणि बिहारमधले लोक थंडीच्या दिवस असो की पाणी कितीही खोल असो की कितीही तलावात असो तर तिथे मच्छीमारी करतात. तर याचंही प्रशिक्षण आपल्याला दिलं तर बळकटीकरण शक्य आहे. म्हणजे ह्या 2-3 गोष्टीत मी फक्त या ठिकाणी मांडतो. मला खूप काही जास्त बोलायचं नाही, कारण सर्वांनी ते विषय खूप तांत्रिक पद्धतीनं चांगल्या यांनी मांडलेले आहेत. त्याच्यामुळे बोलण्याची आवश्यकता नाही. आणि मच्छीमार सहकारी संस्थाचं बळकटीकरण करायचं आहे. म्हणजे मी जे बोलतो ते तुम्ही तुम्ही स्वतःला विचारा किंवा मला तुम्हाला पटलं नाही तर मला आत्ता प्रश्न विचारा. मच्छीमार सहकारी संस्थेच्या सभासदांना वर्षातून 200 दिवस काम नाही मिळत. 200 दिवस काम मिळत नाही आणि त्याच्यामुळं त्या मच्छीमारांचं त्या सोसायटीवर खूप प्रेम नाही राहत. तलाव आपल्याकडे आहेत, आपल्याकडे धरणं आहेत, पण त्या प्रत्येक मच्छीमार सभासदाला 200 दिवस जर काम मिळालं आणि जर त्याला 200-300 रुपये मजुरी पडली तर ते बाहेर कुठे जाणार नाहीत. पण वास्तविकता ही आहे की त्यांना 200 दिवस काम मिळत नाही. ही अडचण दूर करण्यासाठी भारत सरकारने 1986 मध्ये डॉक्टर अय्यप्पन आणि डॉक्टर बोस यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने कमिटी नेमली आणि त्या कमिटीने ज्या शिफारसी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मच्छीमार सहकारी संस्था आपल्या तलावांमध्ये कधी तलाव छोटे असतात, पाण्याची पातळी कमी होते, तलाव छोटे मोठे असतात, पण यांना वर्षभर रोजगार मिळत नाही. म्हणून यांना वर्षभर रोजगार देण्याची गरज आहे. अय्यप्पन कमिटी आणि बोस कमिटीने अशी शिफारस केली आहे की यांना जोडधंदे द्या. म्हणजे याच्यामध्ये आलेलं आहे बदक पालन करू शकता, वरा पालन करू शकता, दुग्ध व्यवसाय करू शकता, पोल्ट्री करू शकता, मोती कल्चर करू शकता आणि याला रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे की यांना 4% दराने पैसे द्या जोडधंद्याला. 1986चा हा रिपोर्ट आणि मी तुम्हाला सांगतो आहे, तुम्ही जे ऐकत असाल 2024 चालू आहे. याची अंमलबजावणी महाराष्ट्रात कुठेही झालेली नाही. याची अंमलबजावणी पश्चिम बंगालमध्ये झाली, उडीसामध्ये झाली. तिथल्या मच्छीमारांचं जे कामकाज आहे ते मच्छीमारी करतात आणि बदक पालन आणि कुक्कुटपालन आणि वरापालन याच्यामध्ये त्याचं उत्पन्न तिथे जास्त आहे आणि आपल्याकडे ते सहज शक्य आहे, पण ते आपण करू शकलो नाही. आणि जोपर्यंत कुठल्याही माणसाला रोज काम मिळत नाही, रोजचं उत्पन्न मिळत नाही, तोपर्यंत त्याचा बळकटीकरण शक्य नाही, तोपर्यंत त्याची इन्कम वाढणार नाही, त्याचं उत्पन्न वाढणार नाही. म्हणजे मच्छीमार सहकारी संस्थांच्या सभासदांना 200 दिवस काम देणे म्हणजे मी आता सांगितलं पूर्व विदर्भ 70,000 सभासद आहेत. 70,000 लोकांना रोज 200 दिवस काम देण्याची इंडस्ट्री आहे. याच्यावर विचार होण्याची गरज आहे. ते होत नाही, ते झालं नाही. आणि प्रत्यक्ष काम करतो म्हटलं तर अडचण अशी येते याच्यामध्ये की म्हणजे विभाग सरकारकडे पोल्ट्रीचं काम आहे तर तुम्ही पोल्ट्री विभागात जा, हे फिशरीचा आमचा काही संबंध नाही. आणि फिशरीजवाल्यांना विचारलं तर हे अधिकारी सांगतील की आमच्याकडे हे काम नाही, तुम्ही पोल्ट्रीकडे त्या विभागाला संपर्क करा. अशा पद्धतीच्या अडचणी येतात. म्हणून याला कुठेतरी कोऑर्डिनेशन झालं पाहिजे. आणि मेन मुद्दा जो केंद्रबिंदू आहे मच्छीमारीतला केंद्रबिंदू आहे मच्छीमार, त्याचं आर्थिक उत्थान होईल
याची जबाबदारी पूर्ण आपल्यावर आहे, याची जबाबदारी पूर्ण महाराष्ट्र शासनावर आहे, याची जबाबदारी केंद्र शासनावर आहे. प्रत्येक नागरिकाचा विकास करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मग ते भारत सरकार असो, राज्य सरकार असो. मग भारत सरकारने एक स्वतंत्र मंत्रालय स्थापन केलं, महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र मंत्रालय बनवला. यासाठी सरकारने आपल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. स्वतंत्र मंत्री आहे, स्वतंत्र त्याचा बजेट तयार होतो. महाराष्ट्र सरकारला स्वतंत्र मंत्री आहे, स्वतंत्र बजेट तयार होतो. आयुक्त कार्यालय आहे, त्याचे ठिकठिकाणी डिस्ट्रिक्ट लेवलला कार्यालय आहेत. 1982मध्ये कल्पना आणली होती. 1982मध्ये स्वर्गीय ज्योतिराम बर्वे इथे होते. प्रत्येक तालुक्याला फिशरीजचं ऑफिस असलं पाहिजे. तालुक्यात असले तर लोकांना शहरापर्यंत येण्याची गरज भासणार नाही. तो तालुक्यालाच आपले प्रश्न सोडवून टाकेल, पण ते तालुक्याचे ऑफिसेस दिसत नाही. म्हणजे बळकटीकरण करण्यासाठी सरकारने काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याची अंमलबजावणी बरोबर झाली नाही. आणि यामध्ये जो केंद्रबिंदू आहे, मच्छीमार जो याचा केंद्रबिंदू आहे, त्याला सर उत्पन्न नाही. म्हणजे आजही या परिषदेला यावं म्हणून अनेक लोकांना फोन केला, अनेक लोकांशी संपर्क केला, सरांनी पत्र पाठवले, जांभूळ सरांनी पत्र पाठवलं. पण ते आणि खरं सांगायचं म्हणजे या सभेला जे गडकरी साहेबांनी म्हटलं होतं 4000 मच्छीमार असले पाहिजे, 4000 आणि परिषद नाही बोलली, त्यांनी मच्छीमारांचा मेळावा शब्द वापरला पहिल्या मिटिंगला. तर आम्ही सांगितलं की सर एवढं मोठं शक्य नाही, कारण लोकांपर्यंत येतील नाही. आणि ज्यांना या म्हटलं तर त्यांना इकडे येण्याची आर्थिक सोय नाही. ही सर वास्तविकता आहे. म्हणजे काल गडचिरोलीला फोन केला तेव्हा ते म्हणजे 10-12 लोक आले तिथून. तर आर्थिक विकास झाल्याशिवाय हे शक्य नाही. आणि आर्थिक विकासाच्या ज्या मुख्य नाडी आहेत ह्या सरकारने आता बऱ्याच ओपन केलेल्या आहेत, बँकांमधून फायनान्स करा वगैरे वगैरे. पण त्याचा म्हणजे आता बँकांना किसान क्रेडिट कार्डमधून पैसे द्या, 7,000 रुपये देतात. तर 7,000 सर काहीच होत नाही ना. 7,000 काही आणि कसं कुठल्या आधारावर आधारलं ते मला माहीत नाही. आता SCF नागपूर सरांनी सांगितलं, शुभम सरांनी सांगितलं की आता नवीन सरकारने जे बनवलं आहे म्हणजे मच्छीमारांना 2 लाखापर्यंत गोड्यापणात काम करत असतील तर 2 लाखापर्यंत त्या तुम्हाला पैसे देता येतात, नावेसाठी पैसे देता येतात. ह्या योजना बनल्या जरी असल्या तरी ह्या योजना त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे सर, पोहोचल्या पाहिजे. त्या पोहोचल्या नाही याची मला खंत वाटते. नाही पोहोचल्या, अजून पोहोचल्या नाही, लोकांना ते कळत नाही, पण ते पोहोचल्या नाहीत. आणि आधुनिक हा तंत्रज्ञानाचा युग आहे. तंत्रज्ञानाच्या युगात सरांनी पत्र दिलं, मोबाईलवर टाकलं, सर्वांना ते फॉरवर्ड करून दिलं व्हॉट्सअपला, सर्वांना माहिती गेली, सर्वांना माहीत झालं, असं त्यांना आनंद झाला. पण हा जो आमचा वर्ग आहे मच्छीमार हा मागे राहिला, खूप मागे राहिला, याची मलाही सुद्धा खंत आहे. इतका वर्ष झाला सरकारने याच्यामध्ये खूप प्रयत्न केले, पण आम्ही मागे राहिलो हे मी मान्य करतो. पण याला जर पुढे आणायचा प्रयत्न केला तर हा व्यवसाय जगामध्ये किंवा विदर्भामध्ये या विदर्भाला खूप मोठा रोजगार देणारा व्यवसाय होऊ शकतो. आणि एवढी ताकद या ठिकाणी याच्यामध्ये आहे. म्हणजे जी उत्पादन क्षमता ज्याच्यामध्ये 500 टन मासे व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये आज 50 टन मासे होत नाही. म्हणजे ही वास्तविकता आहे. याचं कारण आहे आपण बीज टाकू, छोटे बीज टाकू, दुसरे मासे खाऊन टाकतील, उत्पन्न काही निघत नाही. तलाव जे बनलेले आहेत ते सगळे तलाव बनले आहेत इरिगेशनच्या कामासाठी. ओव्हरफ्लो झाले, तलावाले मोठ्या प्रमाणात मासे वाहून जातात. सरकारने एक नियम बनवला की 60 सेंटीमीटर पाणी 12 तास वाहिलं असेल तर मग आम्ही तुम्हाला त्याचं नुकसान भरपाई देऊ. पण ती नुकसान भरपाई म्हणजे ती इतकी अल्प आहे की त्याच्यात वाहून गेलेला मासा, वाहून झालेलं नुकसान हे भरून निघत नाही. ही सुद्धा वास्तविकता आहे. म्हणून इरिगेशन खात्यांशी संपर्क राहून ओव्हरफ्लोवरच्या कशा जाड्या लावायच्या याच्यावरही तंत्रज्ञानाचा अभ्यास झाला पाहिजे. मासे वाहून नाही गेले पाहिजे, मोठ्या प्रमाणावर वाहून जातात. आणि ते 60 सेंटीमीटर व्हायला म्हणजेच मासे वाहून जातात असं नाही. ते 1-2 सेंटीमीटर पाणी गेलं तरी मासे वाहून जातात. हे वास्तविक आता मी बोलतो चूक आहे का बरोबर आहे हे सांगा तुम्ही. बरोबर आहे. म्हणजे याच्यात दुरुस्ती झाली पाहिजे सर. म्हणजे पैसे आम्ही इकडून तिकडून उधार करतो, कधी व्यापाऱ्याकडून उधारीवर घेऊन आम्ही त्याच्यामध्ये बीज टाकतो आणि पाऊस आला सगळे मासे वाहून जातात. सरकार म्हणते 1 वर्षाची मुदतवाढ आणि तुम्हाला मासे देऊ, फुकट मत्स्यबीज देऊ. मागचा जेअर होता 1000 रुपयाचे मासे देऊ, 1000 रुपयाचे मत्स्यबीज तुम्हाला फुकट मिळेल. म्हणजे 1000 रुपयाचा मत्स्यबीज घेण्यासाठी नागपूरचा माणूस पेजच्या मत्स्यबीज केंद्रावर जातो, गाडीचं भाडं 3000 रुपये आणि मत्स्यबीज भेटलं 1000 रुपये. बदल झाला पाहिजे.
याला बळकट करायचं असेल तर या नव्याने विचार करायची गरज आहे असं मला वाटतं त्याच्यात. त्याच्यानंतर आता आमचे मच्छीमार सहकारी संस्थांची अजून एक व्यथा आहे. हिशोब लिहिले जात नाही बरोबर. सरकारचा GR आहे की रोजच्या रोज हिशोब लिहिला गेला पाहिजे. तलाव देताना शर्ती अटी टाकल्या जातात की हिशोब हा रोजच्या रोज लिहिला गेला पाहिजे. पैसे जे मच्छीमार काम करतात त्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजे. तसं होत नाही. त्याच्यानंतर हिशोब दर महिन्याला लिहिल्या जात नाही, कारण हिशोब लिहिण्यासाठी जो एक तिथे सचिव म्हणा ठेवता येईल का एक मॅनेजर ठेवतो म्हटलं तर मॅनेजरला द्यायलाच पैसे नाही उरत. आजही अनेक मच्छीमार सहकारी संस्थांकडे कुठेही मॅनेजर म्हणजे खूप लोकांकडे कमी मॅनेजर कमी लोक ठेवले आहेत. म्हणून याला कॅडर सिस्टीम, सचिवांचं कॅडर जसं कॉपरेटिव्ह बँकेमध्ये बँकेच्या अंतर्गत जसं ते कॅडर चालते अशी एक कॅडर सिस्टीम या ठिकाणी केली पाहिजे. कारण लोणारे जे या ठिकाणी आहेत ते या सहकार क्षेत्रातले कार्यकर्ते आहेत. सहकार क्षेत्रात त्यांचा रोजचा संबंध आहे. म्हणजे कॅडर सिस्टीम जर केली 4-5 संस्था मिळून जर हिशोब लिहिला गेला हिशोब बरोबर राहील. जसं गावातमध्ये ग्रामपंचायतचा सरपंचाचा काही संबंध नसतो पण रोज हिशोब लिहिणारा तिथे सचिव असतो म्हणून हिशोब बरोबर जुळतो. नवीन योजना आल्या असेल तर सचिव समजून सांगतो अशी अशी योजना हे कागद तयार करायचे असतात. तर ह्या गोष्टी करण्याची सुद्धा आम्हाला खूप अडचण जाते. ही वास्तविकता आहे. म्हणजे मी काय नवीन काही सांगितलं नाही. ह्या जुन्याच गोष्टी आहेत पण त्या जुन्याचाच अंमल झाला नाही. आणि आता नवीन तंत्रज्ञान आलं आहे तर ते म्हणजे रास पद्धतीनं मच्छीमारी करा, त्याच्यानंतर तुम्ही केज कल्चरमध्ये मच्छीमारी करा. ह्या नवीन पद्धती खूप आलेल्या आहेत. मी त्याच्याबद्दल सरकारचा आभार मानतो. पैसेही दिले आहे सरकारने, पण त्या वापरण्यासाठी त्याच्यातून उत्पन्न मिळवण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे त्या पहिल्यांदा तयार झाल्या पाहिजे असं मला या ठिकाणी वाटते. आणि सरकारचं अभिनंदनही करतो मी की सरकारने मच्छीमारांसाठी खूप काही केलं. म्हणजे खूप योजना आणल्या, आमच्यापर्यंत पोहोचू शकल्या नाही. आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारी यंत्रणा कुठेतरी कमी पडली. आता कमी पडली असं म्हणजे आरोप केल्यासारखं होईल ते, पण अनेक कार्यालयामध्ये त्यांच्या ज्या मंजूर जे पदं दिले असतील तर अर्धे लोक पण त्या कार्यालयात नाही आहेत. कारण काम करायला माणूस लागेल ना. जर एखाद्या मोठ्या श्रीमंत माणसाने 10 कार घेऊन टाकल्या असतील पण ड्रायव्हर नसेल तर कारचा काही उपयोग नाही ना. तर तशी अवस्था झाली आहे. म्हणजे किसान क्रेडिट कार्ड करावा ते कॅम्प मी लावले, म्हणजे मी लावले नाही म्हणजे यांनी लावले. कलेक्टर साहेबाच्या अंतर्गत सांगल्या सूचना कमी कॅम्प लावले गावागावात जाऊन. कारण मच्छीमार लोक नागपूरला बोलवण्यापेक्षा आपण त्यांच्यापर्यंत जाऊ अशी योजना बनवली. कॅम्प लावले, कॅम्पमध्ये लोकांना समजावून सांगितलं, त्यांचे फॉर्म घेतले आणि ते फॉर्म बँकेमध्ये दिले. बँकांनी काही मंजूर केले, काही मग कळवलंच नाही असं झालं. पण अशी यंत्रणा नाही आहे आपल्याकडे. म्हणजे आयुक्त कार्यालय, मत्स्य व्यवसायाचं आयुक्त कार्यालय आणि जी कल्पना सुरुवातीला आम्ही केली होती की तालुका लेवलला ऑफिस पाहिजे. तालुक्यातल्या सगळ्या सहकारी संस्था ह्या तालुक्याला जातील, तिथला अधिकारी काम करेल, त्याच्या हाताखाली तालुक्याच्या अधिकाऱ्याच्या हाताखाली मॅनपॉवर द्या, ते आपले अर्ज भरतील, आपल्याला कळत नाही ते समजून सांगतील. ह्या गोष्टीची कमतरता विषय जरी छोटा असला पण अतिशय मोठा आहे. म्हणजे आम्हाला पाटील सर आम्हाला अर्ज पण नाही कळत, अर्ज भरता येत नाही, वास्तविकता आहे. आम्ही कॅम्प लावलं, मोद्याला कॅम्प लागला होता, इकडे गोठणगावला गोसेखुर्दच्या परिसरात कॅम्प लावला होता. लोकांनी म्हणा आमची सही आमचा अंगठा घेऊन टाका, काय लिहायचं तुम्ही लिहून टाका. म्हणजे याच्यातून हे कळलं की या लोकांना ते पण कळत नाही. म्हणजे ज्यांना कल्पनाच नाही तर तो काय करेल त्याच्यामध्ये. तर ह्याचासुद्धा आपल्याला विचार करायची गरज आहे असं मला वाटतं या ठिकाणी. आणि आता अजून एक शेवटचं सांगतो की डिस्ट्रिक्ट लेवलवर म्हणजे पूर्वी 1976मध्ये प्रत्येक जिल्ह्याला आणि विभागाला अशी एक सरकारी कमिटी बनायची आणि त्या कमिटीमध्ये आढावा होत होता. एवढ्या योजना चालल्या, याचे लाभार्थी किती लोकांचे अर्ज आले, किती लोकांचे अर्ज निकाली लागले, किती लोकांचे पेंडिंग आहेत, असं त्या ठिकाणी एक GR आहे. तर त्या GRचा उपयोग होता. आता तो GR राहिलेला नाही. नवीन काही होत राहिलं, त्याच्यामुळे बदल होत गेला. पण जरी नवीन GR निघाला नाही किंवा नवीन GR नसला
पण त्याची अंमलबजावणी थांबली. पर्यायाने आपले प्रश्न वाढत गेले, प्रश्न सुटले नाही ही सुद्धा शोकांतिका आहे. आणि ज्या योजना शासनाने राबवण्याचं ठरवलं आहे त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अतिशय फायदेशीर योजना होती, म्हणजे आहे ती संपत आली. 2025ला मार्चमध्ये संपून जाईल. 4 महिने उरले आहेत. 5 वर्षे लोटून गेले, पण आम्हाला ते बरोबर कळलीच नाही. ही आमची शोकांतिका आहे. म्हणजे बळकटीकरण हा जो विषय आहे, माणसाला बळकटीकरण करण्यासाठी माणसाला ज्ञान असलं पाहिजे, माणसाला समजलं पाहिजे, आणि समजत नसेल तर समजून सांगणारे लोक असले पाहिजे. म्हणजे आम्हाला काय झालं, एखादी गोष्ट चुकीची झाली तर गुन्हा घडला किंवा एखादी गोष्ट आपल्यातून चुकीची झाली तर आपल्याला कोर्टाला नाही सांगता येत, पण आपण कोर्टाला सांगण्यासाठी वकील नेमतो. तर आमचे वकील आता मत्स्य खात्याचे अधिकारी आहेत, समजावून सांगणारे, पण त्यांच्याकडे मॅनपॉवर नाही आहे. ही खूप मोठी शोकांतिका आहे. तर ते सुद्धा या ठिकाणी झालं पाहिजे. आणि मासोळी निर्माण करण्यासाठी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था तलाव घेतात, बीज टाकतात, देखरेख करतात, सरकारकडे ठेक्याचे पैसे भरतात, हे सगळं काय करतात. आणि उत्पादन झालं तर ते नेऊन विकतात बाजारात. सर, मोठी अडचण आहे. मत्स्य संपदा योजनेमध्ये आज आपल्या विदर्भामध्ये म्हणजे कोट्यावधी रुपये खर्च झाले. त्यांनी उत्पादनही केलेलं आहे, उत्पादन आज तयार आहे, पण उत्पादित झालेला माल, त्याची जी विक्रीची किंमत आहे ती विक्रीची किंमत उत्पादनाला आलेल्या खर्चापेक्षा कमी आहे. म्हणजे लाखो रुपये लावून उत्पादन केलं आणि त्याची किंमत जर मिळत नसेल तर पर्यायाने त्याला तोटा होईल. आणि तो तोटा झाला असेल तर तो मनुष्य पुढे काम करेल का? ही सुद्धा वास्तविकता आहे. म्हणून उत्पादक ते ग्राहक अशी संकल्पना राबवल्या गेली. अशी संकल्पना आपण जर अंमलात आणली तर याच्यामध्ये एक मोठा सोल्युशन निघू शकतो. आज असं होतं की उत्पादन करणारा माणूस कितीही पैसे लावून आपला उत्पादन करतो, सोसायट्या उत्पादन करतात आणि आणून बाजारात विकतात, त्याची किंमत व्यापारी लावतो. आणि ही पद्धत चुकीची आहे. ही सर्वात मोठी आणि सर्वात चुकीची पद्धत आहे. आपल्या उत्पादनाची म्हणजे प्रत्येक मोठमोठ्या कंपन्या, म्हणजे कुठलाही मोबाईल फोन असो की एखादी यंत्र असो की ट्रॅक्टर असो, ट्रॅक्टर कंपनीचा मालक आपल्या ट्रॅक्टरची किंमत ठरवतो आणि तो लोकांना विकतो की माझा ट्रॅक्टर 5 लाखाला मिळेल. मोबाईलवाला म्हणतो की माझा हा मोबाईल 2000ला मिळेल, कारण त्याने उत्पादन केलं, तो आपली किंमत ठरवून विकतो. मच्छीमारीमध्ये तसं आज नाही आहे. म्हणजे तो उत्पादन करण्याला किती खर्च लागला हे माहिती नाही, पण तो बाजारात जेव्हा विकतो तेव्हा त्याची किंमत तो दलाल ठरवतो. ही चूक पद्धत आहे. आपल्या मालाची किंमत आपण ठरवली पाहिजे. ही यंत्रणा आपण राबवली तर कदाचित 2 पैसे जास्त मिळतील आणि या लोकांचं बळकटीकरण होईल. फक्त काही प्रमाणात लोक मासे घेतात, बाजारात विकतात, ते सुखी आहेत. काही सभासद मासे सोसायटीकडून घेतात आणि चिल्लरमध्ये विकतात, कारण त्यांचा डायरेक्ट संबंध त्या कंझ्युमरशी येतो. तर ते लोक सुखी आहेत. पण जे लोक बाजारामध्ये येऊन विकतात आणि व्यापारी त्यांचा किंमत ठरवतो ते लोक दुःखी आहेत. म्हणून याचाही विचार झाला पाहिजे. आणि उत्पादनाच्या आधारावर विपणनाची व्यवस्था ही झाली पाहिजे. म्हणजे गडकरी साहेबांच्या पहिल्या मिटिंगमध्ये मी सांगितलं की उत्पादन जर झालं असेल, आपण बळकटीकरण करू, सरकारने पैसे ओतले, लोकांनी बँकांकडून कर्ज घेतलं, उत्पादन वाढवलं, पण उत्पादन वाढवल्यानंतर जर त्याची मालाची किंमत त्याला मिळाली नसेल ना, विक्रीमध्ये जर त्याला अडचणी आल्या तर मग हा व्यवसाय कोणी करणार नाही. म्हणून मग आमच्या जुन्या पद्धतीचं बरोबर होतं. परंपरागत पद्धतीनं बीज टाकून दिलं, तलावात टाकलं, जे झालं ते झालं, आले ते आले, म्हणजे काही नफा नाही. जे झालं ते नफाच होत होता. आणि शेवटचा मुद्दा आता फक्त एक, उत्पादन करताना आता वातावरणात बदल झालेला आहे. वातावरण खूप बदलला, कधी खूप थंडी, कधी खूप ऊन, कधी खूप पाऊस. याचा परिणाम मत्स्य उत्पादनावर झालेला आहे. म्हणजे त्याच्यामुळे उत्पादन घटत चाललं. उत्पादन घटलं म्हणजे 1991मध्ये एक सिंड्रोम नावाचा आजार आला, तेव्हा देशी मागूर आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात होत होते पूर्व विदर्भात. ते आता नाहीसे झाले, ती प्रजाती नाहीसे झाल्याच्या मार्गावर आहे. मागच्या वर्षीच्या या कॉन्फरन्समध्ये पाटील सरांना म्हटलं होतं मी की सर,
हे देशी मांगूरबद्दल थोडा आपण त्याच्यामध्ये सहकार्य करा. तर तो परत मी त्यांना विनंती करतो की देशी मांगूर हा असा एक मासा आहे की 500-600 रुपये किलोच्या भावाने तो विकला जातो आणि ती प्रजाती आपल्याकडे नष्ट झाली आहे. म्हणजे खूप कमी लोकांकडे आहे. म्हणजे आताही तुम्ही म्हणा की आम्हाला 2 किलो देशी मांगूर पाहिजे आहे, तर ते सर नाही मिळत. ही वास्तविकता आहे. आणि उत्पन्न देणारी आणि ती आहे माणसाला सुदृढ करणारी योजना. ते या ठिकाणी ते झालं पाहिजे. त्याचा ती प्रजाती आपल्याकडे वाढली पाहिजे, याचा आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. आणि वातावरणात बदल झाल्यामुळे आपल्याला मोठं बीज टाकलं तरच आपलं उत्पादन होऊ शकते, नाही तर ते शक्य नाही. आणि हे वातावरणाचा बदल काही आपल्या हातात नाही आहे. हे काल परवा 2-4-8 दिवसा अगोदर खूप म्हणजे वातावरण गरम होतं, आता एकदम थंड झालं, तर याच्यामुळे सुद्धा याच्यावर परिणाम होतो. म्हणून आपण आता प्रधानमंत्री योजनेअंतर्गत माशांना नैसर्गिक खाद्याबरोबर म्हणजे खाद्याबरोबर आपण मत्स्यखाद्य दिलं पाहिजे, अशी प्रधानमंत्री योजनेअंतर्गत तरतूद केली. आपल्या विदर्भामध्ये किंवा नागपूर जिल्ह्यापूरला बोलतो, नागपूरला 3 कारखाने आपण बनवलेले आहेत. 3 कारखाने बनवले, 3 कारखान्यांचं काम सुरू झालं आहे. पण मच्छीमारांकडे पहिलेच त्याची आर्थिक क्षमता बरोबर नाही. मत्स्य खाद्याचे रेट आहेत 40, 45, 50, 60 रुपये किलो. तर आता गडकरी साहेब येणार होते, नाही आले, तरी पण मी तुमच्या वतीनं मी त्यांना भेटून कारण मीच म्हटलं होतं की ही परिषद तुम्ही घेतली, अडचणी समजून घेतल्या, बळकटीकरणाचा विषय त्यांच्या आग्रहाने त्यांनी मला दिला. मी म्हटलं त्याच्यात मी मुद्दे मांडील, ते सुटत असतील तर मी बोलतो, नाही तर मग तुम्ही तुमचं चालू द्या. एकदम स्पष्ट भाषेत सांगितलं होतं पहिल्याच मिटिंगला. तर ते अजून आलेले नाहीत. तर माझं असं म्हणणं आहे की जे मत्स्यखाद्य आहे, जसं आपल्याला जाळ्यांवर पैसे अनुदान मिळतं, होड्यांवर अनुदान मिळतं, माझं म्हणणं आहे मत्स्यखाद्यावर अनुदान द्या आम्हाला. 50 हेक्टरपर्यंतचे जे तलाव आहेत, त्या तलावामध्ये जर आपण खाद्य टाकलं तर माशाचं उत्पादन दुप्पट-तिप्पट होते. म्हणजे बीज मोठं टाका आणि त्याला खाद्य लावा, याची पूर्ण क्रांती होईल, नीलक्रांती होईल, मोठी क्रांती होईल. आणि ते आपण करू शकतो. भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, विशेषतः गडचिरोली जिल्ह्यामध्ये सगळे तलाव, एक तलाव जर सोडला, तिथे एकच तलाव फक्त पाटबंधारे खाताचा आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये, आणि बाकी सगळे तलाव हे जिल्हा परिषदेचे आहेत. छोटे तलाव आहेत. त्या छोट्या तलावांमध्ये म्हणजे म्हणजे बीज पुरवठा झाला मोठ्या आकाराचा आणि त्याला खाद्य लावलं तर त्यांचं जीवन सुखी होऊ शकते. पण ते खाद्याचा खर्च नाही पेलवू शकत. 40-50 रुपयाचा किलोचा खाद्य ते घेऊ शकणार नाही. त्यांना तुम्ही कर्जाचा पुरवठा करा, त्यांना तुम्ही सबसिडी द्या, तर हे सगळं शक्य आहे असं माझं मत आहे. तर ह्या 2-3 गोष्टी मी या ठिकाणी आपल्याला सांगितलेल्या आहेत. जो माझा अनुभव होता मी तो शेअर केलेला आहे. म्हणजे थोडक्यात सांगतो, तलावात मोठ्या आकाराचं बीज टाकलं तर ते शक्य आहे, मोठ्या बीजाच्या आकाराला खाद्य दिलं तर ते शक्य आहे. या लोकांना मत्स्यबीज घेण्यासाठी जे पैसे लागतात किंवा त्यांची आर्थिक विवंचना रोजची दैनंदिन जीवनाची जी अडचणीची आहे, त्याला बँकांचं सहकार्य असलं पाहिजे. पीक कर्ज दिलं पाहिजे. शेतकऱ्याला जसं पीक कर्ज मिळते त्याच आधारावर आपल्याला हे पीक कर्जासारखंच आपल्याला प्रधानमंत्री योजना ही योजना आहे. पण प्रधानमंत्री योजनेअंतर्गत जी अंमलबजावणीची जी थोडीशी अडचण आहे, ती जर आपण दुरुस्त करू शकलो तर या लोकांना खूप मोठा फायदा होऊ शकतो. कारण लहान इंडस्ट्री नाही आहे. 3 लाख 3.5 लाख मेंबर आहेत इथे. विचार करा, गोड्या पाण्यात काम करणारे 3.5 लाख कुटुंब. 3.5 लाख कुटुंबाचा प्रश्न या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. तेवढा पोटेन्शियल महाराष्ट्रामध्ये आहे, पण त्याचा वापर बरोबर होत नाही. त्याच्यात ह्या छोट्या छोट्या अडचणी आहेत, ह्या दूर झाल्या पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. तर शेवटी म्हणजे शेवटचं एकच वाक्य सांगतो तुम्हाला. सहकाराबद्दल मी बोललो. लोणारेजी भारत युनो संयुक्त राष्ट्र परिषदेने 2025 हे वर्ष सहकार वर्ष म्हणून घोषित केलं. आज जे दिल्लीला मिटिंग आहे, दिल्लीला जिथे मोदीजी आहेत, ज्या मिटिंग आहे तिथे त्यांच्या अंतर्गत त्यांनी हे दिलेलं आहे. आज म्हणजे जगाने हे 2025 वर्ष सहकाराचं वर्ष म्हणून घोषित केलं. म्हणून मी सर्वांना म्हणजे विनंती करतो की सहकारातल्या योजनांचा फायदा घेण्यासाठी आपण समोर आलं पाहिजे.
जिथे अडचण आहे, कामं होत नसतील, तर त्या ठिकाणी आपण संपर्क केला पाहिजे, एवढं या ठिकाणी बोलतो. मला आयोजकांनी बोलायची संधी दिली आणि थोडक्यात बोलण्याबद्दल सांगितलं, पण मला जे वाटलं ते थोडं ऐकलं. गडकरी साहेबांची आपण वाट बघत आहोत. ते समजा आले तर त्यांचंही मार्गदर्शन लाभणार आहे, म्हणून कुणी जाऊ नका. त्यांचं मार्गदर्शन ऐकल्याशिवाय कुणी जाऊ नका. ते 5 मिनिटासाठी आले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. 2-3 फोन त्यांना केलेले आहेत, निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे, म्हणून त्यांचेही याच्यावर खूप विचार आहेत आणि त्यांनाही वाटतं की विदर्भातला मत्स्य व्यवसाय हा डेव्हलप झाला पाहिजे. म्हणजे मागच्या वर्षी त्यांनी एक कॉन्फरन्स घेतली पूर्ण खासदार महोत्सवामध्ये हा विषय त्यांनी मोठ्या प्रमाणात मांडला. याही म्हणजे मत्स्य व्यवसायासाठी मोठी परिषद आपण आयोजित करू, 4000 लोक बोलवू. आपली परिषद तिथे होणार होती मेल हॉलमध्ये, तिथे करू म्हणे, पण म्हणलं लोक येणार नाही म्हणून हा छोटा हॉल घेतला. म्हणजे अशी ही अडचण आहे, अडचणीतून अडचण. पण हे पुढे पुढे आपण त्याला नेऊ, म्हणजे आपल्याकडे बीज चांगलं होऊ शकते. खाद्याचे कारखाने तयार झाले, मार्केटिंगची व्यवस्था कमी आहे. याला प्रोसेसिंग युनिटसारखा एखादा असे मोठी फॅक्टरी जर इथे होऊ शकली तर ही म्हणजे लोकांचे मासे उत्पादित विक्रीची जी व्यवस्था, जी अडचण आहे ती पण दूर होऊ शकते. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्या कानावर टाकू आणि आयोजकांनी बोलायची संधी दिली, आपण सर्वांनी ऐकून घेतलं. याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी म्हणजे अभिनंदन करतो. सर्वांना मी त्या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि हे सहकार वर्ष 2025 हे सहकार वर्ष आहे. हे खूप चांगलं व्हावं, भरभराटीचं व्हावं, सगळ्या सभासदांना रोजगार मिळावा. म्हणजे मी आता सांगितलं 200 दिवस काम नाही मिळत, 200 दिवस काम मिळण्यासाठी हे बाकीचे धंदे करा. म्हणजे आपण दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करू शकतो. गडकरी साहेबांनी पहिल्या दिवशी कॉन्फरन्स झाली, 6000 कोटी रुपये ते मदर डेअरी मार्फत महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये वाटून याला दुग्ध आपण हा व्यवसाय वाढवू. हा व्यवसाय आपण करू शकतो. याची एक संपर्क मीटिंग लावू. एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. मित्रो, कार्यक्रम बराच लांबलेला आहे आणि वेळेचं भान ठेवून या ठिकाणी गडकरी साहेब 5 मिनिटासाठी तरी येईल असा प्रयत्न सुरू आहे. मंचावर उपस्थित आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू माननीय नितीन पाटील साहेब, कुलकर्णी साहेब आणि आमचे मित्र प्रभाकर मांढरे साहेब या ठिकाणी, या ॲग्रोविजनचे रवी बोरटकरजी या ठिकाणी आलेले आहे. गडकरी साहेब येणार आहे आणि माझी या कार्यक्रमाच्या निमित्ताने साहेब येऊन राहिले का? नाही, चला मी काही बुलेट पॉईंट या ठिकाणी बोलील आणि ठीक आहे. तर आजच्या ॲग्रोविजनच्या तर्फे या ठिकाणी अनेक वक्त्यांनी मार्गदर्शन केलं आणि कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे. अनेक वक्त्यांनी मत्स्य व्यवसाय कशा पद्धतीनं विकसित होईल याच्यावर तांत्रिक पद्धतीनं मार्गदर्शन 3 वक्त्यांनी डिपार्टमेंटच्या केलेलं आहे. पारंपरिक पद्धतीनं ज्यांना अनुभव आहे असे प्रभाकररावजी मांढरे यांनी सर्व विषयाला स्पर्श केलेला आहे. त्यामुळे मी ते विषय रिपीट होणार नाही याची काळजी घेतो. गडकरी साहेब आले असते तर तुमचा आणि आमचा उत्साह फार द्विगुणित झाला असता आणि म्हणून या चळवळीतला एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून थोडं शल्य वाटते की त्यांनी जर या ठिकाणी आले असते तर खूप बरं वाटलं असतं. अनेक मुद्दे, शासनाच्या विविध योजना, शासनाचे नवीन जे सध्या प्रचलित धोरण आहे आणि त्यानुसार विदर्भातल्या ज्या मच्छीमार सहकारी संस्था आहे जवळपास 1300च्या संख्येमध्ये, त्यांचं या ठिकाणी कामकाज आपापल्या पद्धतीनं सुरू आहे. या परिषदेचा सार असा आहे की यामध्ये जे मुद्दे उपस्थित झाले त्या मुद्द्याची दखल घेऊन जे तांत्रिक मुद्दे जे अधिकाऱ्यांनी केले, शासकीय अधिकाऱ्यांनी केले आणि जे मांढरे साहेबांनी मांडले, आता वेळेच्या अभावी मी पूर्ण डिटेल या ठिकाणी मांडले असते, परंतु ती काही मी मांडत नाही. आणि त्या सर्वांचा गोषवारा घेऊन खरंच जे महाराष्ट्राचं राज्य शासन उद्या परवा गठीत होणार आहे आणि त्यामध्ये ज्या नवीन मंत्र्यांना जो जबाबदारी मिळणार आहे मत्स्य व्यवसाय खात्याची,
त्यांच्यासोबत ॲग्रिव्हिजनचे पदाधिकारी, विद्यापीठाचे पदाधिकारी आणि या चळवळीतले सहकार चळवळीतले काही पदाधिकारी असं मिळून एक त्यांचीसुद्धा मिटिंग या महिन्या 2 महिन्यामध्ये गडकरी साहेबांच्या उपस्थितीमध्ये, रवी बोरटकर यांच्या उपस्थितीमध्ये झाली पाहिजे. आणि जे मुद्दे या ठिकाणी उपस्थित झाले, काही मुद्दे तर इतके तकलादू आहे की आयुक्त कार्यालयातून फरमान येते, उद्यापर्यंत माहिती द्या. यांच्यापाशी स्टाफ नाही आणि आमचे मच्छीमार लोक मच्छीमारी सोडून कागदपत्र भरत बसते. तर हे सर्व तगादा जो आहे हा प्रॅक्टिकलदृष्ट्या आमच्या मच्छीमारांना परवडणारा नाही. आज ACF कार्यालयामध्ये शुभम सराच्या हाताखाली त्या पद्धतीचा स्टाफ नाही, पण तलावामध्ये मत्स्यबीज संचयन करताना तुमचा पंचनामा झाला पाहिजे. तुम्ही आम्ही सांगितलेल्या व्यापाऱ्यापासूनच मत्स्यबीज घेतलं पाहिजे. हे बरं झालं की त्या वेळेस ते सर्व मुद्दे लक्षात आले आणि सचिव महोदय असो की मंत्री महोदय असो यांच्यासोबत बसून बैठका घेऊन निवडणुकीच्या 8-10 दिवसापूर्वी ते सर्व निकाली काढले. मित्रहो, GR मध्ये 3 जुलै 19ची जी पॉलिसी आहे, ज्या कमिटीच्या मी शासनाचा मेंबर होतो, आज त्या कमिटीनुसार राज्यातल्या 3000 मच्छीमार सहकारी संस्थांना नाममात्र दरावर मत्स्यबीजाची रक्कम भरून तलावाचे ठेके मिळतात. कोणत्याही तलावापासून तलावाचा ठेका घेतला जात नाही. पण आज 6 वर्ष झाले, आपणही मांढरे साहेब, ही शोकांतिका आहे की आपण आपला विकास विना ठेक्यानं तलाव मिळत आहे, परंतु आपण आपला विकास पाहिजे त्या स्वरूपामध्ये, आर्थिक स्वरूपामध्ये करू शकलो नाही. सरकार याचा रिव्ह्यू घेऊ शकते. हे ठीक आहे की शासनाच्या अनेक कमिटीमध्ये आम्ही मेंबर आहोत. आज तुमच्यासाठी कायदा बनवण्यासाठी जसा मासेमारीचा मरीनचा कायदा आहे, तशा पद्धतीनं इनलँड सेक्टरमध्ये सुद्धा एक कायदा झाला पाहिजे. आणि त्या कायद्याची कमिटी गठीत होऊन त्याला वेळ दिला होता सुधीर भाऊनी की 1 वर्षामध्ये याचा आपण अहवाल करू. मागसूमध्येच मिटिंग झाली होती 2 वर्षापूर्वी. आज 2 वर्ष झाले, त्याची खूप मोठ्या मुश्किलने एखादी मिटिंग झाली असेल, पण त्याचा अहवाल अजूनपर्यंत अद्याप आला नाही. मी आशा करतो आपल्या सर्वाच्या साक्षीनं आणि या मंचावरच्या लोकांच्या साक्षीनं, या चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून, या जिल्हा मच्छीमार संघाचा अध्यक्ष म्हणून, या नागपूरच्या फुटाळा तलावाच्या संस्थेचा अध्यक्ष म्हणून, या महाराष्ट्र मच्छीमार सहकारी संघाचा एक डायरेक्टर म्हणून, राष्ट्रीय मत्स्यजीवी सहकारी संघाचा माजी अध्यक्ष आणि संचालक म्हणून, आणि भारत सरकारची जी या मत्स्य व्यवसायाच्या धोरणाच्या समितीतली एक कमिटी मागच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये गठीत केली, त्या समितीचा सदस्य म्हणून मी तुमच्या आणि शासनाच्या आणि या मंचाच्या वतीनं आपण हे जे नवं सरकार बनणार आहे आणि नवीन मंत्री बनणार आहे, यांच्याशी निश्चितपणे मांढरे साहेबांनी जे मुद्दे उपस्थित केले, जे आमच्याही डोक्यामध्ये आहे पण जे मी इथं उपस्थित करू शकत नाही वेळेच्या अभावी, या सर्व विषयावर वाचा फोडणे आणि त्याच्या संदर्भामध्ये जे काही शासन निर्णय आपल्याला निर्गमित करावे लागणार ते निर्गमित करणे. 3 जुलै 19च्या धोरणानुसार जे राज्यातल्या सहकारी संस्थांना तलावाचे ठेके वाटप होतात, त्यामध्ये जे सुद्धा अतिवृष्टी आणि अवर्षण या दोन्ही विषयामध्ये जो काही सुधार, जो 60 सेंटीमीटरचा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, त्यामध्ये सुद्धा आपण बदल करू. त्यामध्ये जाळ्यावर आणि बोटीवर जो अनुदान देण्याचा विषय आहे, त्यामध्ये सहकारी संस्थेला वगळला गेलेला आहे. सहकारी संस्थेचा, मच्छीमार सहकारी संस्थेचा समावेश त्यामध्ये कसा होईल आणि जास्तीत जास्त त्याच्या सभासदांना, मच्छीमारांना लाभ कसा होईल, अशा प्रकारचा निश्चितपणे प्रयत्न करू. या ठिकाणी जे इरिगेशननी जे मत्स्य बोटुकलीसाठी आपल्याला निर्मितीसाठी एक मोठ्या प्रमाणामध्ये तलावाच्या बाजूने आपल्याला सहजतेनं उपलब्ध एक जमीन आपल्याला उपलब्ध करून दिली पाहिजे. त्या ठिकाणी जे कोंबरेवार साहेबांनी सांगितलं की शासनाच्या योजनेतून तलावाच्या परिसरामध्ये त्याच्या पैशामधून ज्या योजना आपल्याला राबवायच्या आहे आणि बळकटीकरण करायचं आहे, त्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये बदल करावा लागेल आणि अशा सर्व योजनांमध्ये आपण आवश्यक तो तेवढा बदल करू. एवढं बोलून मी आपल्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मच्छीमार. लीला पाटील यांना 2 मिनिटासाठी बोलण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो, त्यांनी मंचावर यावं. गुड आफ्टरनून सबको. मेरा नाम लीलाधर सुशीलनाथ पाटिल है. मैं नागपुर का रहने वाला हूँ और मेरा फ़िश फार्म है जो है वलनी में है. यहाँ कलमेश्वर से 14 किलोमीटर आता है वो और नागपुर से 16 किलोमीटर आता है वो. तो मैं PMSSY का एक लाभार्थी हूँ. मुझे 2 यूनिट की सब्सिडी गवर्नमेंट की तरफ से ग्रांट हुई है. 60% सब्सिडी मिली है मुझे. मैं SC कैटेगरी में आता हूँ. तो मैंने उसमें 2 पॉन्ड बनाए हैं, 15-15 हज़ार स्क्वायर फीट के पॉन्ड बनाए हैं और मैं उसमें कर रहा हूँ मरड़ का कल्चर, जो कि
विदर्भ का शायद मैं पहला हूँ जो मरड़ का कल्चर कर रहा हूँ, जो सक्सेसफुल मरड़ का कल्चर हुआ है वो। और मैंने अभी तक वहाँ से 1000 किलो प्रोडक्शन लिया है, जो कि 307 रुपये के रेट से मैंने अभी तक माल बेचा हूँ वहाँ पे। और अभी मैं एक्सपेक्ट कर रहा हूँ कि 7 से 8 टन और प्रोडक्शन मैं वहाँ से निकाल पाऊँ। और इस स्कीम के लिए मुझे महाराष्ट्र गवर्नमेंट और स्टेट गवर्नमेंट की तरफ से जो सब्सिडी मिली है, मैं उसके लिए थैंक यू बोलना चाहता हूँ। और फिशरी डिपार्टमेंट ऑफ नागपुर का बहुत बहुत धन्यवाद करना चाहता हूँ, जिन्होंने मुझे कल्चर का पूरा स्टार्टिंग से लेके प्रोडक्शन से लेके सेलिंग तक के पूरा हेल्प किया है। और अगर कोई भी लाभार्थी है या जिसको भी मरड़ का कल्चर करना है या स्कीम के बारे में कुछ भी जानना है, तो वो मेरा नंबर ले सकता है। मेरा नंबर है 9666501348। और अगर आपको मेरे साथ नंबर नहीं मिला है, मैं कांटेक्ट में नहीं हूँ, तो आप कोई भी फिशरी के डिपार्टमेंट के 9665013848 और आपको मरड़ के कल्चर के बारे में कोई भी गाइडेंस चाहिए होंगी या कुछ भी डिटेल्स चाहिए होंगी, तो आप मुझसे या फिशरी के कोई भी डिपार्टमेंट के व्यक्ति से कांटेक्ट करके बाकी की डिटेल ले सकते हैं। थँक यू। यानंतर एक छोटी फिल्म इथं आयोजित केलेली आहे, तर सर्वांना विनंती की त्यांनी ती फिल्म पाहावी. Pioneering the blue economy in central India. Pioneering the blue economy in central India by Mr. Vivek Prabhakar Bhute. India accounts for more than 10% of the fish diversity and ranks second in the world in total fish production. Currently, the aquaculture market is estimated to be $17 billion, wherein 92% of production output comprises fish. The Indian fish seafood market has witnessed enormous growth of over 10.87% per annum and reached a record production of 142 lakh tons in 2019-20. At present, the market size is over 650 billion Indian rupees and expected to reach 1,950 billion Indian rupees by 2027, growing at the rate of 18% of compound annual growth rate. The fish seafood industry also earned revenue of over 46,662.85 crore rupees in 2019-20 through exports prior to COVID. Today, India houses 50 plus startups operating in fisheries and aquaculture domain. The Indian aquaculture market is expected to reach $25 billion by 2025 and double the production and exports in the next 5 years. The rapid growth in urbanization and changing social structure lifestyle has led to an increase in demand for fish seafood products across India and globally, increasing the scope for organized distributors and technology-driven startups to build a sustainable supply chain business. India has a long coastline of 7,500 kilometers, including the island territories, which provides immense opportunities for blue economy. The definition of blue economy: a wide range of economic activities pertaining to sustainable development of resources and assets in water bodies in a manner that ensures equity, inclusion, innovation, and modern technology. The blue economy is a catalyst in India's progress. Highlighting the importance of growth of fisheries sector, Deep Aqua Fisheries Private Limited, under the expertise of Mr. Vivek Prabhakar Bhute, founder chairman of Deep Aqua Fisheries Private Limited, has made substantial investments of his rich experience, vast exposure, and impeccable expertise in the development of modern fishing projects for central India, pioneering with major fishing harbors and fish landing centers. Deep Aqua Fisheries Private Limited, with its expertise in integrated fisheries, is all about cutting-edge practices for the fish seafood sector under the vision and action of Mr. Vivek Prabhakar Bhute in building practices that will improve harvesting, transportation, storage, process and delivery to build an infrastructure that will provide faster interstate reach of products, improve cost efficiency, reduce spoilage and pave way for fair trade practices.
sector in India. One, fisheries in India employ over 28 million people. 2, India is the second largest producer of freshwater fish in the world. 3, Andhra Pradesh, West Bengal, Gujarat and Odisha are the largest fish producers in the country. 4, annual exports revenue for fish and fisheries products to reach 1 lakh rupees crore by 2025. Numerous government policies under the aegis of the Department of Fisheries are driven towards improving the domestic infrastructure. For post-harvest, handling transportation of fisheries products, building of cold chains, fish farming and fishermen welfare. Startups in this segment are also contributing largely to build a strong pan-India supply chain. Generate regular employment for the fishing community and build supply chain efficiency to reduce wastage of fisheries products. Mr. Vivek Bhute, a renowned expert with deep knowledge and technical skills in design and implementation of several mega architectural projects, with his Deep Aqua Fisheries Private Limited, is aggregating the blue revolution by addressing the challenges that need modern-day solutions and technology support. Post-harvest management. Deep Aqua Fisheries Private Limited has taken some important initiatives like upgrading the fishing vehicles and introducing biotoilets in mechanized fishing vessels, along with improving onboard facilities to preserve the catch from spoilage during fishing. Deep Aqua Fisheries Private Limited is also driving important initiatives to improve the post-harvest product management by introducing required amenities to product handling, improving hygiene standards, reducing product wastage, and build technology-driven solutions for transport management by reducing waste. Fish and fisheries products. Nearly 30% of produce is lost during fishing and post-harvesting. One of the challenges faced by the industry is the major loss in revenue due to product waste post-harvesting and during transportation. Weather, road infrastructure, insufficient or unavailability of fish transportation facilities, cold storages, and product mishandling are some of the reasons that lead to higher percentage of product wastage, new age trade practices, and disintermediation. Historical value chain has a few layers at both farm gate and at auction markets that are not transparent and manipulate prices that lead to unfair realization to the farmer and supply chain operators. These layers bring nothing to the party except their legacy. While technology including blockchain can bring in transparency, there is dire need to bypass a few non-value adding layers and to bring in new age intermediaries adopting better trade practices. For example, current auction method allows auction curtails to define very low floor prices and finishing the auction at lower prices. Auctioneers operate at fixed commission of 5 to 7% of trade and they make their money, while farmer and supply chain operators who put all the hard work and capital are always on the receiving side, with very little control on their financial metrics. The time has come to create modern intermediaries governed by competent public-private authorities, bringing in international practices like reverse auction and to take disintermediation. ॲग्रोव्हिजन या संस्थेतर्फे विदर्भव्यापी ही जी आज मत्स्य व्यावसायिकांची कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केल्या गेली, या आयोजित करण्यामागे ॲग्रोव्हिजनचे सर्व सल्लागार समिती आणि या मत्स्य परिषदेच्या करिता अमोलजी बावणे, प्रभाकरजी मांढरे, विवेकजी भुते यांनी जे मोठं सहकार्य केलं आणि या मंचावर बसलेले आमचे जांभोळे साहेब, आमचे हिंगणी तालुक्याचे BJPचे तालुका अध्यक्ष, त्याच्यानंतर आमचे केशवे साहेब, कोमरेवार साहेब, विद्यापीठाचे तेलवेकरजी आणि आपले कुलगुरू या ठिकाणी उपस्थित, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम अशक्य होता असे तुम्ही सर्व
या सर्वांचा आभार मानून आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.